नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती विद्यार्थी मित्रांनो की माझ्याकडनं मी जेवढे एफर्ट्स तुम्हाला इफेक्टिव्ह पद्धतीने इंग्रजी व्याकरण एकदम बेस्ट आणि परीक्षाभिमुख जर मला शिकवायचं असेल तर मला वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी जी आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या लेक्चरच्या सिरीजमध्ये ठेवणं लागतील. फक्त एखादा टॉपिक आहे आणि मी तो शिकवला, जसं की मला कोणी गुत्त वगैरे दिलेला आहे की एवढं बाबा शिकून टाक है ना, पण तसं मी अजिबात करीत नाही विद्यार्थी मित्रांनो. माझ्याकडे आला तर नक्कीच तुम्हाला कॉन्टेंट पण वेगळा मिळेल. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जसं की माझी टीचिंगची जी पद्धत पण आहे एकदम सिंपल साधी आणि एकदम सरळ आहे, त्यामुळे कुठल्याच विद्यार्थ्याला अडचण येत नाही. अशा पद्धतीचं मी उगच उटकपटक जे आहे तसं शिकवत नाही. कारण मी जे माझ्या जवळपास विद्यार्थी मित्रांनो मी 2017 पासून जे काही इंग्रजी व्याकरण शिकवतो तर माझ्या अनुभवातूनच मी तुम्हाला गोष्टी सांगत असतो, बरोबर. मग आता बघा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आजचं सेशन जसं की तुम्हाला बघा बॅनरवर कळतच असेल स्क्रीनला की 125 म्हणजे 125 गोल्डन रूल्स ऑफ इंग्लिश ग्रामर हे मी तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सरप्राईज घेऊन आलेलो आहे. आणि हालाकी लक्षात ठेवा 125 जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, बघा ना किती मोठा नंबर आहे 125. काय तर जे महत्त्वाचे आहेत तर त्याला मी गोल्डन रूल्स असं नाव दिलेलं आहे. पण ते गोल्डन रूल्स कशाचे विद्यार्थी मित्रांनो आपल्या इंग्रजीचे. तर इंग्रजीचे जे इंग्लिशचे जे काही गोल्डन रूल्स आहेत 125. एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्याही कोणाच्याही क्लासमध्ये पहा, कुठेही पहा, कोणीच त्याच्या क्लासमध्ये म्हणजे बॅचमध्ये गोल्डन रूल्स इन्क्लूड केले नाही. मोस्ट रिपीटेड 100 मोस्ट रिपीटेड 100ची मॅरेथॉन सिरीज पण कोणी इन्क्लूड केलेली नाही आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे मी महासंग्राम सिरीज पण नव्याने इंट्रोड्यूस केलेली आहे. आणि बऱ्याचशा काही गोष्टी येणार आहेत आणि ज्याने तुमचा पकड जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो विषयावरची ही एकदम मक्खन होणार आहे. काळजी करायची नाही. म्हणजे तुम्ही 1000 लोकांना सांगा सुटला पाहिजे की दीपक सरकडनं शिक यार, तुला सांगतोय, तुला खरंच जर का इंग्रजी व्याकरण चांगलं करायचं असेल तर. मग आता बघा 125 गोल्डन रूल्स म्हणजे रँडमली मला वाटलं आणि ते गोल्डन रूल्स घेतला आणि चाललं पुढे, तर त्याला गोल्डन रूल्स नाही म्हणणार मी, त्याला भंगारचा रूल म्हणेल मग मी, समजलं. कारण की लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो गोल्डन या शब्दाचं काहीतरी आपण जे आहे व्हॅल्यू ठेवायला पाहिजे. तर मग एक्झॅक्टली कोणचे रूल घ्यायचे 125 म्हणजे वाटण तर रूल घ्यायचा का नाही. तर पहिल्यांदा तुम्हाला हे सेशन सुरू व्हायच्या अगोदरच सांगतो विद्यार्थी मित्रांनो की लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की आपण काय करणार आहोत 125 जे आहे तर याच्यामध्ये एक्झामला आपण समोर ठेवणार आहोत. एक्झामचा पॅटर्न काय आहे, एक्झामचं डिमांड काय आहे, त्यानुसार हे 125 गोल्डन रूल आपण बनवणार आहोत. फक्त इंग्रजीचे आहे म्हणजे वाटला तो एक रूल नंबर 1, रूल नंबर 2, रूल नंबर 3 मी सांगितलं. मला काही गुत्त दिलं नाही कोणी, हे माझ्याकडनं करतो आहे मी. आणि जर माझ्याकडनं करीत असेल तर मग तुम्हाला माहिती आहे डाऊट घ्यायची गरज नाही, कारण दीपक सर जे बनवते मग त्याला तोड नसतो. हे तुम्हाला सर्वांना आतापर्यंत अनुभव आलेला आहे. मग आता बघा की जे गोल्डन रूल्समध्ये मी 2 फांद्या पडलेल्या आहेत. एक तर मी असं म्हटलं की तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड मी हे जे जास्तीत जास्त एक्झाम्समध्ये आपल्याला रूल्स आढळतात, म्हणजे परीक्षा कोणची असो विद्यार्थी मित्रांनो, परत इथे रिपीट करतोय, परीक्षा चाहे कोणची असो, चाहे मग ती MPSC असो किंवा MPSC मध्येच जसं की STI PSI डिपार्टमेंटल सर्व परीक्षा घ्यावं. काय मला प्रत्येक परीक्षेचं नाव घ्यायची गरज नाही आहे, क्लिअर. काही इथं काय आकाशवाणीचा कार्यक्रम तर चालू नाही आहे, बरोबर. मग आता दुसरा मुद्दा आहे की मग सर सरळ सेवा आहे, TCS आहे, बँकिंगवाले आहेत. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो मी जाणून बुजूनच हे ट्रिगर सेशन आहे माझं की जे काही 125 गोल्डन रूल्स आहेत तर हे मी जाणून बुजूनच असे घेतलेले आहेत की ज्याच्यामधनं जास्तीत जास्त आउटपुट तुम्हाला मिळेल. तुमचं रिव्हिजन करायला तुम्हाला स्कोप जाईल आणि तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की अच्छा हे महत्त्वाचे आहेत का, हे गोल्डन रूल्स आहेत का. आता दुसरी फांदी मी जशी पहिली फांदी सांगितली तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड मी 125 घेणार आहे. इंग्रजीच फक्त असावे म्हणजे इंग्रजी समजण्यासाठी मी शिकवायला नाही, तर तुम्हाला एक्झाम भिमुख कसं जाईल हे सेशन याच्यावर माझा फोकस असणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा सर्व विद्यार्थ्यांना कळेल असे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण विद्यार्थ्याला कळेल, सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे A to Z बेसिक पण गोष्टी काही ज्या कळाव्यात त्यावेळेस तुम्हाला गोल्डन रूलचा फायदा होऊ शकतो. कारण ते खूप मोठ्या अपेक्षेने माझ्याकडे आलेले असतात, बरोबर. आणि जसं की माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो आपली बॅच दिवसेंदिवस खरंच तुमच्या विद्यार्थी मित्रांनो प्रतिसादाने म्हणा किंवा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या प्रेमाने म्हणा आपली बॅच दिवसेंदिवस जे आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे काही स्टुडंट्स आहेत तर ते आपल्याकडे येत आहेत, आपल्या फीडबॅकच्या आधारावरचे आहेत, आपल्याला जॉईन होत आहेत. तर हे खूप मोठं विद्यार्थी मित्रांनो तुमचे उपकार म्हणा किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला दिलेली साथ म्हणा, ह्या दोन्हीपैकी कोणचं पण म्हणू शकता, क्लिअर. तर मग सर्व विद्यार्थ्याला समजेल या दृष्टिकोनातून पण मी हे सांगत राहणार आहे.
पण एक सिक्रेट आणखी लपलेलं आहे याच्यामध्ये आणि मी ते तुम्हाला चालू केल्याच्या नंतर सांगतो, कारण मी खूप मेहनत घेऊनच तुमच्यासोबत सेशनला येतो विद्यार्थी मित्रांनो. 5 नसतं आपलं सेशन कुठलंच. क्लिअर. मग आता हे मॅरेथॉन सेशन आहे, पण इथे बघा एक लिहिलेलं आहे बघा, एकाच क्लासमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, एकाच क्लासमध्ये जर मला शिकवायचं असेल तर काहीतरी थटरूमटरू मला शिकवणं लागेल. म्हणजे उगाच चला पुढी लोटा पुढी. आणि मी तुम्हाला सांगितलं, मी गुत्त नाही घेतलेला आहे, मला माझ्या अंतकरणात मिळत आहे की मला काहीतरी तुम्हाला बेस्ट आणि एक्झाम ओरिएंटेड आणि तुमचा रिझल्ट आला पाहिजे, स्कोअर बनला पाहिजे, या ओरिएंटेड सेशन बनवायचं आहे. तर मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये हालाकी मी फक्त 25च गोल्डन रूल घेणार आहे. किती? 25. आणि याच्यानंतर आणखी 2 सेशन येणार आहेत आणि त्या सेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो 50 जे आहे गोल्डन रूल्स घेणार आहे. म्हणजे एकूण किती सेशन झाले आपले? मग 3 सेशन झाले आणि 3 सेशनमध्ये आपण संपूर्ण फिनिश करूयात. म्हणजे तुम्हाला पाहायला पण सोपं जाईल, बरोबर. नाही तर एका लेक्चरमध्ये जर मी बनवला आणि टाकला व्हिडिओ लेक्चर 6-7 तासाचा, झोप लागेल ना तुम्हाला, बरोबर की नाही. परत तुम्ही माझ्या नावाने खडे खासाल. चला मग आता रेडी. चलो बघा सरप्राईज. बघा मी तुम्हाला जसं सांगितलं की विद्यार्थी मित्रांनो बघा किती मक्खन केलं का नाही, बघा बरं जरा केलं का नाही मक्खन. बघा सर्व मक्कन केलं विद्यार्थी मित्रांनो. बघा 125 गोल्डन रूल्स. इथं रूल नंबर असणार आहे आपला 1 2 3 4 असं लिहिलेलं असणार आहे, बरोबर. बघा किती मस्त करून घेतो विद्यार्थी मित्रांनो. आणि लक्षात ठेवा, फक्त रूल सांगून पुढे जाणार नाही, तर त्यावर जे आहे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये एक प्रश्न पण येणार आहे. मग आता बघा बरं तुमची किती जबरदस्त आणि किती खतरनाक प्रॅक्टिस होणार विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे प्रश्न पण तुम्हाला मिळणार आहेत. आता जसं की याच्यामध्ये मी TCSचा प्रश्न घेतलेला आहे, पण मग पुढे राज्यसेवेचे दिसतील, मग तुम्हाला कंबाईनचे दिसतील, मग तुम्हाला PSIचे दिसतील, STIचे दिसतील, असे वेगवेगळे प्रश्न दिसणार आहेत. कशासोबत? या रूलच्या सोबत. मग आता सुरुवात करायची विद्यार्थी मित्रांनो, अधिक न बोलता. बघा पहिला रूल काय विद्यार्थी मित्रांनो, ये रहा पहिला रूल. रूल नंबर 1, बरोबर. आणि काय आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा जर सिंग्युलर काउंटेबल नाऊन असेल, काय म्हणतो आहे परत वाचा, सिंग्युलर काउंटेबल नाऊन, मी त्याला शॉर्टकटमध्ये SCN असं लिहिलेलं आहे, किंवा अनकाउंटेबल नाऊन असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला माहिती आहे त्यासोबत सिंग्युलर हेल्पिंग वर्ब येतं विद्यार्थी मित्रांनो. सिंग्युलर हेल्पिंग वर्ब कोणचं येतं सांगा मला? सिंग्युलर हेल्पिंग वर्ब. आता सिंग्युलर हेल्पिंग वर्ब कोणचे आहेत, प्लुरल कोणचे आहेत, तर त्याचं पण मी एकदा तुम्हाला जाता जाता सांगणारच आहे. पण बघा मी इतक्या बेसिकपासून तुम्हाला सांगतो बरं का, कारण मी हे शिकवलं आहे तुम्हाला. याच्यामध्ये जेवढे मी गोष्टी तुमच्याशी डिस्कस करतो आहे, संपूर्ण गोष्टी शिकवलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. मग आता बघा सिंग्युलर वर्ब असेल किंवा अनकाउंटेबल नाऊन असेल तर सिंग्युलर हेल्पिंग वर्ब घ्यायचं. क्वेश्चन यावर आधारित कसा विचारला गेला बघा. आणि मी सांगितलं 125 गोल्डन रूल्स म्हणजे कोणचे, की ज्यावर मॅक्झिमम वेगवेगळ्या परीक्षामध्ये प्रश्न आढळतात, फिरून रिपीट ते जे आहेत ते गोल्डन रूल्स आहेत माझ्यासाठी. बघा इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव एरर्स किंवा एरर्स काही असू शकतात म्हणतात या सेंटेन्समध्ये. इथून इथपर्यंत जे सेंटेन्स आहे ना तिथपर्यंत. फाइंड आउट द विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज बीन an error किंवा select the appropriate option if there is if a sentence is free from error select no error. आता बघा म्हाडाला TCSनं विचारलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 2022ला, आणि प्रश्न असा विचारला आहे, आणि हा प्रश्न तुमच्या माहिती सांगतो, अशा प्रकारचा प्रश्नाचा पॅटर्न हा MPSCमध्ये पण आढळतो आहे, कंबाईनमध्ये पण आढळतो आहे. त्यामुळे तुम्हाला शिकायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, भूकंपट्टी करायची नाही. तुम्ही म्हणाल सर एवढे सोपे प्रश्न येतात का? आता हालाकी तर तुम्हाला माहिती आहे एक्झाममध्येच, पण काही जास्ती अतिशहाणे पण लोक असतात, त्यांना वाटतं नाही आमच्या MPSCला येत नाही सर असे. तर MPSCला पण विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जास्त बाऊ करतो नका, कारण बावच्या जागी ह्याच पाहिजे होतं, दॅट्स इट. क्लिअर. अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला होता विद्यार्थी मित्रांनो TCSमध्ये. मग आता समजलं तुम्हाला रूल नंबर 1 काय, तर सिंग्युलर काउंटेबल नाऊन किंवा अनकाउंटेबल नाऊनच्या सोबत जे आहे तुम्हाला सिंग्युलर हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. चला थोडा आणखी याला फिनिशिंग टच देतो, आणि जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. जसं की तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो वर्ब, बरोबर. वर्बला मी 2 भागामध्ये इथं डिवाइड करतो आहे विद्यार्थी मित्रांनो. हालाकी मी खूप वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला वर्ब शिकवलेला आहे, सिंग्युलर आणि प्लुरल. आता सिंग्युलरमध्ये कोणते गट आहेत विद्यार्थी मित्रांनो? डू आहे, इज आहे, हॅज आहे, वाज आहे, किंवा विद्यार्थी मित्रांनो क्रियापदाला जे आहे यस किंवा ES किंवा IES प्रत्यय लागला की समजायचं ते सिंग्युलर आहे, म्हणजे एक वचनी वर्ब आहे. पण प्लुरल वर्ब कोणते असतात बघा. आता डूच्या बदल्यात जे आहे डचच्या बदल्यात जे आहे विद्यार्थी मित्रांनो प्लुरलमध्ये डू घेतो आपण, इजच्या बदल्यामध्ये इकडे आर घेतो, हॅजच्या बदल्यामध्ये इकडे हॅव घेतो, म्हणजे हॅव, आर, डू हे काय आहे प्लुरल आहेत. वर जे आहे वाजच्या बदल्यात, म्हणजे वाज हे सिंग्युलर तर वर हे प्लुरल, बरोबर. आणि क्रियापदाला विद्यार्थी मित्रांनो प्लुरलमध्ये कुठल्याही प्रकारचा ES किंवा IES अशा प्रकारचा प्रत्यय नसतो. मग आता हे तुम्हाला फक्त उजळणीसाठी मी दिलेला आहे. याच्या अगोदर पण तुम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धतीने मी फिनिशिंग टच दिलेला आहे. चला नेक्स्ट.
रूल नंबर 2 आणि अशा प्रकारचा प्रश्नाचा पॅटर्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षामध्ये नेहमी विचारला चालला आहे. आणि कोण्या म्हणजे आता त्याला मी तर म्हणेन खूपच काही असे विद्यार्थी असतात की बिचाऱ्यांना तेवढं पण माहिती नसतं. मग माझं काम काय आहे की ॲटलिस्ट त्यांचे सिम्पल तरी क्वेश्चन नको चुकायला, बरोबर. सिम्पल तरी क्वेश्चन नको, म्हणजे राहिले टफ. आता टफ शिकवणं आणि ॲडव्हान्स लेवलच्या क्वेश्चनला हँडल करणं ते शिकवणं हे माझं काम आहे, ते मी करतोच आहे. पण जर एखाद्याचा अशा प्रकारचा जर सिम्पल प्रश्न चुकला तर मग मात्र तो माझ्यासाठी एक मोठा विद्यार्थी मित्रांनो ठप्पा आहे माझ्यावर. क्लिअर. मग आता बघा रूल नंबर 2 मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्टच्या नंतर डायरेक्ट कधी परीक्षामध्ये ING दिला जातो आणि सब्जेक्टच्या नंतर कधीच विद्यार्थी मित्रांनो ING येत नाही. जसं की टेन्समध्ये आपण शिकलो आहोत की सब्जेक्टच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो हेल्पिंग व्हर्ब येईल. काय येईल रे? हेल्पिंग व्हर्ब येईल विद्यार्थी मित्रांनो, हेल्पिंग व्हर्ब. मग ते चाहे सिंग्युलर असेल किंवा प्लुरल असेल, पण सब्जेक्टच्या नंतर काय येईल तर हेल्पिंग व्हर्ब. जसं की साध्या वर्तमान काळाचा आपण चालू वर्तमान काळाची रचना सांगा काय आहे? नाऊन, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय सब्जेक्ट असतो, बरोबर की नाही. सब्जेक्ट त्यानंतर जे आहे इज एम आर आणि क्रियापदाला ING असतो. पण डायरेक्ट त्याच्यामध्ये इज एम आरच्या अगोदरच असतो का ING? नाही. मग एक्झाममध्ये काय केलं चाललं विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्टच्या नंतर फक्त ING भरला जातो डायरेक्टच इमिडिएटली. तर असं नाही चालत, यामध्ये हेल्पिंग व्हर्ब पाहिजे, असं अजिबात चालणार नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि हालाकी असे प्रश्न जरी मी TCSचा घेतला असेल इथे म्हाडाचा, पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आता इथून पुढे MPSCचे पण तुम्हाला प्रश्न आढळणारच आहेत. पण महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे अशा प्रकारचे 5 प्रश्न MPSCमध्ये पण विचारलेले आहेत. हालाकी मी तुम्हाला त्याचे एव्हिडन्स पण दाखवणार आहे PYQ मध्ये. बघा इन द फॉलोइंग क्वेश्चन, आता हे रूल समजला, सब्जेक्टच्या नंतर डायरेक्ट ING प्रत्यय येईल का? मग नाही. मग आता इथं नताशा काय विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट आहे आणि त्याला व्हिजिटिंग अशा प्रकारचा एक शब्द लावलेला आहे. म्हणजेच काय क्रियापदाला ING प्रत्यय लावलेला आहे. आणि मी सांगितलं काय तुम्हाला सब्जेक्टच्या नंतर ING प्रत्यय नाही लागू शकत, मध्ये हेल्पिंग व्हर्ब पाहिजे. मग इथे काहीतरी हेल्पिंग व्हर्ब पाहिजे होता, बरोबर. पण हालाकी जे आहे विद्यार्थी मित्रांनो या वाक्यामध्ये आलेला आहे, बरोबर. आणि जे आहे विद्यार्थी मित्रांनो काय आलेलं आहे हालाकी याच्यामध्ये आडवर्ब जे आहे विद्यार्थी मित्रांनो काय आलेलं आहे टाईमचा आडवर्ब आलेला आहे लास्ट इयर, बरोबर. आणि हे पास्टचा आहे आणि पास्टचा असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे टेन्सचा काळ जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो पण पास्ट पाहिजे होता. त्यामुळे इथं व्हिजिटिंग ऐवजी व्हिजिटेडच पाहिजे होतं, फक्त काय पाहिजे होतं व्हिजिटेड. कारण एका टाईमच्या मध्ये बोललं जात आहे, म्हणजे तिनं ऑस्ट्रेलियामध्ये काही रिन्यूड लायब्ररीला व्हिजिट केलं आहे, बरोबर. म्हणजे त्या टायमाचा आत्ताशी काही संबंध नाही, त्यामुळे त्याला साध्या वर्तमान काळामध्ये आपण बोलतो, हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. पण मुख्य मुद्दा हा होता की सब्जेक्टच्या नंतर डायरेक्ट क्रियापदाला ING विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट क्रियापदाला ING लावू द्यायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि इथे बघा नताशा सब्जेक्ट होता आणि ING लागला त्याला, त्यासोबतच व्हिजिटिंग. तर इतके सोपे प्रश्न असतात, हे तुम्ही याच्यातनं समजून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त भूकंपट्टीवर माझा विश्वास नाही किंवा त्या पद्धतीचं मी शिकवणार नाही, प्रॅक्टिकल इंग्रजी शिकवणार विद्यार्थी मित्रांनो. मग बघा नेक्स्ट रूल काय बघा, फ्रिक्वेंटली प्रश्न विचारले चालतात यावर पण बघा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचेच रूल घेतले. चाहे नाऊनमध्ये तर हजारो रूल्स आहेत, बरोबर, पण त्याच्यामध्ये पण फिल्टर करून आलेले रूल्स आहेत विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनला आजच्या सेशनमध्ये. त्यामुळे तुम्ही समजा की आज जे दीपक सर तुमच्यासाठी जी मेहनत घ्यायलेत तर त्या मेहनतीला चीज यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, त्याला फळ मिळायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही पण विद्यार्थी मित्रांनो चांगलं धूमधडाके प्रॅक्टिस करा आणि मग बघूच आपण कसा रिझल्ट येत नाही. बघा नाऊन युज्ड ॲज अ सिंग्युलर असे काही नाऊन आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांना यस प्रत्यय कधी लागत नाही. आणि हालाकी मी नाऊनच्या टॉपिकमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे, संपूर्णच गोष्टी शिकवलेल्या आहेत याच्यामध्ये मी जेवढ्या बी घ्यायला गोल्डन रूल्समध्ये. पण गोल्डन रूल सांगण्यामागचं कारण फक्त एवढं आहे की मला तुम्हाला शार्प बनवायचं अभ्यासामध्ये, दॅट्स इट. क्लिअर. मग आता बघा फर्निचर आहे विद्यार्थी मित्रांनो, फर्निचरला यस प्रत्यय लागणार नाही. लगेज आहे लगेजेस कधी होणार नाही. बॅगेज आहे बॅगेजेस कधी होणार नाही. इन्फॉर्मेशन आहे इन्फॉर्मेशन कधी होणार नाही. आणि एक्झाममध्ये एक्झॅक्टली हेच केलं जातं, इन्फॉर्मेशनला यस लावलं जातं म्हणजे इन्फॉर्मेशन्स होईल. त्यानंतर बघा लगेजेसला यस लावलं जाईल म्हणजे त्याचं यस केलं जाईल. आता जसं की बघा SSCला स्टेनोग्राफरला बघा SSCचा पण प्रश्न घेतलेला आहे. त्यामुळे कोणी आता तोंडात शब्द पण काढायचा नाही विद्यार्थी मित्रांनो की सर आमचे प्रश्न तर तुम्ही घेतलेच नाही, चूप राहायचे विद्यार्थी मित्रांनो. मी जे शिकवायला तुम्हाला लक्षात ठेवा, एकदम प्रामाणिक व्यक्ती आहे, तुम्हाला रिझल्टच आणून देणार, तुमचा स्कोरच वाढवून देणार, त्या दृष्टिकोनातून मी शिकवतो, बाकी नाही विद्यार्थी मित्रांनो. माझ्याकडे तशा गोष्टी चालत नाहीत. मग आता हे तुम्ही ॲटलिस्ट एवढे तरी नाव लक्षात ठेवणार का माझ्यासाठी? ठेवणार. कसे लक्षात ठेवायचे वगैरे ट्रिक पण मी शिकवलेली होती. बघा काय विचारलं प्रश्न आला बघा याच्यावर, कसा प्रश्न विचारला आहे या प्रकारचा पॅटर्न विद्यार्थी मित्रांनो याला यस प्रत्यय लावला जातो. मग आता इथे बघा आयडेंटिफाय द सेगमेंट इन द सेंटेन्स विच कंटेन द ग्रॅमॅटिकल एरर. आणि इथून सेंटेन्स दिलेला आहे द फर्निचर इन दिस शॉप इज व्हेरी कॉस्टली. पण फर्निचरला विद्यार्थी मित्रांनो यस प्रत्यय लागलेला आहे आणि मी सांगितलं आहे तुम्हाला की या शब्दांना यस प्रत्यय लागत नाही, म्हणजे या फर्निचरला यस जर लावलं तर ते चुकेल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो द फर्निचर्स जे आहे हे चुकीचं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर बनेल. आणि या प्रकारचा पॅटर्न नाऊनमध्ये तुम्हाला हमेशा विद्यार्थी मित्रांनो एक्झाममध्ये रिपीट होतो आहे. आणि फेवरेट हेच नाऊन आहेत जे की प्लुरल केले जात नाहीत, दॅट्स इट. क्लिअर. चलो नेक्स्ट रूल नंबर विद्यार्थी मित्रांनो 4. रूल नंबर 4
बघा रूल नंबर 4 मध्ये विद्यार्थी मित्रांनो नाऊन ऑलवेज प्लुरल. आता नाऊन ऑलवेज प्लुरल यावर पण खूप सारे प्रश्न बनत आहेत विद्यार्थी मित्रांनो. हालाकी खूप वेगवेगळ्या परीक्षामध्ये आणि इथे जे घेतलेला आहे राज्यसेवेचा प्रश्न घेतलेला आहे आणि राज्यसेवा 2018. मग आता तुम्हाला पटलं का की सर फक्त रूल्स घेऊन येत नाहीत, पांचट कॉन्टेंट आवडत नाही मला. 36चा आकडा आहे माझा. मला फक्त असा खिलाडी बनवायचा आहे पुढचा की त्याने फक्त विद्यार्थी मित्रांनो झोपताना उठताना माझं नाव घेतलं पाहिजे की यार सही असा टीचर पाहिजे मला, असा शिकवणारा व्यक्ती पाहिजे मला. तर विद्यार्थी मित्रांनो मी म्हणेल की कुठेतरी माझी मेहनत त्याच्या कामा येते आहे. क्लिअर. मग आता बघा विद्यार्थी मित्रांनो नाऊन ऑलवेज प्लुरल म्हणजे जे नाऊन हमेशा प्लुरल्स असतात त्यांना विद्यार्थी मित्रांनो येस प्रत्यय ऑलवेज लागलेला असतो. जसं की ट्राउझर्स आहे, शूज आहे, पायजमाज आहे, शॉर्ट्स आहे. पण त्यांचा येस प्रत्यय काढला तर ते चुकेल विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे येस प्रत्यय लागतोच हे शिकवलं मी तुम्हाला. सीझर्स म्हणायचं असतं, सीझर कधीच म्हणायचं नाही विद्यार्थी मित्रांनो, सीझर्स म्हणायचं. त्यामुळे तर त्याला नाऊन ऑलवेज प्लुरल. मग अशा प्रकारचे नाऊन आहेत काही स्पेक्टिकल्स आहे, टॉंग्स आहे, सियर्स आहे आणि इतर पण काही खूप सारे नाऊन्स आहेत मी तुम्हाला शिकवलेले आहेत. यावर राज्यसेवा मेन्स 2018 मध्ये पण प्रश्न विचारलेला आहे आणि या पॅटर्नवर खूप सारे प्रश्न रिपीट होत आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे लक्ष ठेवा. अशा प्रकारचे प्रश्न जर आले तर पांचट प्रश्न आपल्या हातातनं सुटला नाही पाहिजे. जागच्या जागी त्याने मार्क दिला पाहिजे. त्याची हिंमत नाही झाली पाहिजे की तुमचा या प्रश्नाने मार्क खेचून न्यायला पाहिजे. नाही, मार्कच दिला पाहिजे या मताचा मी आहे. बघा कसा पर्याय टाकले बघा बरं राज्यसेवेने. खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, घाबरायचं नाही. बघा काय विचारलं, सीझर्स आर ब्लंट. सीझर्सला येस प्रत्यय लागलेला आहे बरोबर आणि याच्यासोबत प्लुरलच वर्ब येतं हे पण मी शिकवलेलं आहे. त्यामुळे एक पर्याय जो आहे अगदी बरोबर आहे. आता बरेचसे लोक जे आहेत प्रश्न सोडवताना पण लक्षात ठेवा गडबड करतात, सर्वच प्रश्न वाचत बसतात. आता बघा ना ये कुठे नाही, इथे ये आहे का रे, नाही. काय विचारलं विद्यार्थी मित्रांनो यांनी, बघा ना याने विचारलं विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. काय विचारलं आहे, करेक्ट सेंटेन्स. तर ये बरोबर आहे, याच्यामध्ये ये आहे का, त्यामुळे 2 नंबरचा चूक विद्यार्थी मित्रांनो. आता खालचा बघा नन ऑफ दिस बनतो आहे पण 1 नंबरचा तर बरोबर आहे ना, त्यामुळे हे पण चूक. मी फक्त एलिमिनेशन ट्रिकनं पण तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत अगदी करेक्ट. आणि तुम्हाला जर खरंच जर तुम्ही सिरियस असताल पोस्टबद्दल तर असाच उपयोग करा विद्यार्थी मित्रांनो. एलिमिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी पॉवरफुल टूल. क्लिअर. त्याने तुम्ही खूप काही गोष्टी ज्या आहेत तर कॉमन सेन्सनं पण त्याला जनरेट करू शकता. बघा समोर कसे विचारलेत. आता हालाकी हे शब्द जे आहेत वेगवेगळे वाक्य आहेत पण तरी पण एक्सप्लेन करतो. आता बघा स्टॅटिस्टिक वॉज ऑलवेज माय वर्स्ट सब्जेक्ट. आणि मी सांगितलं आहे की स्टॅटिस्टिक किंवा मॅथमॅटिक्स किंवा मॅकॅनिक्स किंवा कुठलाही एखादा सब्जेक्ट विद्यार्थी मित्रांनो आणि त्याला येस जसं की पॉलिटिक्स आहे, रोबोटिक्स आहे, मी तुम्हाला शिकवलेले आहेत ते बरोबर. तर त्याला येस प्रत्यय लागतो. पण ॲज अ सब्जेक्ट म्हणून जर यूज झाला असेल विद्यार्थी मित्रांनो ॲज अ सब्जेक्ट तर लक्षात ठेवायचं त्यासोबत सिंग्युलर वर्ब येतं. आणि इथं तर स्पष्ट लिहिलं आहे की स्टॅटिस्टिक वॉज माय ऑलवेज वर्स्ट सब्जेक्ट. माझा खराब सब्जेक्ट होता स्टॅटिस्टिक. म्हणजे इथं ॲज अ सब्जेक्ट म्हणून आलेला आहे स्टॅटिस्टिक. त्यामुळे त्यासोबत हेल्पिंग वर्ब हे सिंग्युलर पाहिजे. त्यामुळे अगदी बरोबर आहे. बी पण बरोबर आहे. चला चेक करा एकदा परत. बघा ए आणि बी बरोबर आहे. इथे ए आणि बी आहे. खाली बघा इथे ए आणि सीचा आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त ए आणि सी म्हणताय त्यामुळे हे पण चूक. म्हणजे पर्याय क्रमांक कॉमन सेन्स निघलेला आहे. सीचं उत्तर जरी नसतं आलं तुम्हाला तरी पण उत्तर निघत होतं. बघा खाली जर आपण वाचले पण नव्हते पण तरी उत्तर आलं. त्यामुळे सांगतोय की तुमच्यापैकी किती लोकांना विद्यार्थी मित्रांनो मला सांगा तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं आहे की खरंच पॉवरफुल टेक्निक्स आहे सर. एलिमिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. एलिमिनेशन टेक्निक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूप पॉवरफुल टूल आहे. मग आता बघा हे पण सेंटेन्स मी तुम्हाला वाचून दाखवतो. हालाकी उत्तर तर आलं आपलं पर्याय क्रमांक 1 त्याच्यामध्ये ABC असे उत्तर दिलेले आहेत. मग आता पण तरी पण सी वाचून घेऊयात आणि का बरोबर आहे ते पण सांगतो. बघा इकॉनॉमिक्स बिहाइंड देअर पॉलिसीज आर अनरिलायबल. अनरिलायबल है ना, अनबिअरेबल आहे. सॉरी अनबिअरेबल म्हणजे सहन नाही करता येत असं आहे. त्यांच्या जे धोरणं आहेत त्यामागे त्यांचं जे विचार करण्याचे जे धोरण आहे त्यांचं इकॉनॉमिक्सचं तर ते सहन नाही केलं जाऊ शकत अशा प्रकारचं आहे. म्हणजे इकॉनॉमिक्स हा जो शब्द वापरलेला आहे ॲज अ सब्जेक्ट म्हणून नाही वापरलेला आहे. आणि मी शिकवलं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ॲज अ सब्जेक्ट नसेल तर प्लुरल वर्ब. मग बघा विद्यार्थी मित्रांनो काय की इकॉनॉमिक्स बिहाइंड देअर पॉलिसीज इथं आर आलं काही झालं मग आर आलेला आहे. त्यामुळे हे पण अगदी बरोबर आहे. ॲज अ सब्जेक्ट म्हणून झालं ना तिथे. पॉलिसीज म्हणजे इकॉनॉमिक्स इज अ माय फेवरेट सब्जेक्ट, इकॉनॉमिक्स इज अ माय वर्स्ट सब्जेक्ट असं नाही म्हणलो आहे मी किंवा असं नाही विचारलेलं आहे. या गोष्टी छोट्या छोट्या असतात पण अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि यामधूनच आपला स्कोर बनत असतो हे सर्वांनी लक्षात घ्या. आता नेक्स्ट प्रश्न कसा होता बघा. द गव्हर्निंग पार्टी युजली डू नॉट बॅड इन द मिड टर्म बाय इलेक्शन. म्हणजे मध्यंतरीत जे गव्हर्निंग पार्टी जी असते ती काहीतरी खराब करणार नाही. ऑब्व्हियसली तिला जिंकायचं आहे पण गव्हर्निंग पार्टी हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्यामुळे सिंग्युलर हेल्पिंग वर्ब पाहिजे. आणि डू जे याच्यामध्ये वापरलेल्या वाक्यामध्ये डू हे प्लुरल वर्ब हेल्पिंग वर्ब आहे जसं की मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे. मग इथे डूच्या ऐवजी विद्यार्थी मित्रांनो डज पाहिजे होतं डज अशा प्रकारचं वाक्य बनलं असतं. त्यामुळे हे जे आहे पर्याय क्रमांक डी चुकलेला आहे आणि ABCमध्येच त्याचं जे आहे डी आलेलं का मग रे
डी आले का ABC मध्ये? बघा हे बघा, मी याला हटवतो थोडे, बघा क्लिअर होईल. हे बघा ABC म्हणजे याच्यामध्ये डी आलेला आहे का? नाही, कारण डी चुकलेला आहे. इथं डूच्या जागी डच पाहिजे होतं. दॅट्स इट. म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट विद्यार्थी मित्रांनो या ट्राउझरवर पण प्रश्न विचारलेला आहे, पायजमाजवर पण प्रश्न विचारलेला आहे, सीझर्सवर तर खूप सारे प्रश्न विचारून झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, शॉर्ट्सवर पण खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. मग आता तुमच्यापैकी जर काही लोक याला दुर्लक्षित करीत असतील तर त्यांना मी दुरूनच हात जोड की एवढं जरी तुम्हाला सोपं सोपं जमत नसेल तर मी करू तरी काय तुमच्यासाठी, तुम्हीच सांगा मला. क्लिअर? मग हे समजलं तुम्हाला. रूल नंबर 4 म्हणजे आता तुम्हाला एक्झॅक्टली गोष्टी ह्या कळत असतील की सर फक्त आम्हाला गोल्डन रूल नाही शिकवायले तर आम्हाला जागृत करायला पण आले आहेत की एक्झॅक्टली हे करा रे, की याच्यामध्ये तुम्ही फोकस करा. ॲटलिस्ट या गोष्टी तरी समजून घ्या. बेसिक तुमचे ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो 125 तुमचे व्यवस्थित होतील तर मॅग्नेटसारखे बाकी पण गोष्टी चिटकायला लागतील तुमच्या मेंदूला, त्या चिटकतील. म्हणजे जसं की तुम्ही एखादं GS मध्ये कुठलं तरी एखादं गोष्ट वाचत असता आणि मग ती गोष्ट केल्यामुळे तुम्हाला बाकी पण गोष्टी ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आठवायला लागतात. असं अनुभवलं की नाही तुम्ही? अनुभवलं असेल विद्यार्थी मित्रांनो, जरूर अनुभवलं असेल. आणि हे कशामुळे घडतं की कुठेतरी तुमचा एका एरियावर कुठेतरी पकड येते आणि त्याच्या अनुषंगाने इतर पण गोष्टी ज्या आहेत त्याला संलग्नित ह्या पण तुम्हाला समजायला सोप्या जातात. म्हणजे 125 गोल्डन रूल्स जर तुमचे चांगले बनले तर समजायचं की तुमची गाडी हळूहळू का होईना पण पिकअपला लागली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो मी इतकं डिटेलमध्ये शिकवलेलं आहे तुम्हाला बाकी पण, आणि खूपच म्हणजे तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो या पलीकडे प्रश्न जाणार नाहीत, घाबरायचं नाही तुम्ही. क्लिअर? मग आता बघा रूल्स नंबर 5 आणि हा रूल पण फ्रिक्वेंटली विचारला चालला आहे एक्झाममध्ये आजकाल. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो लेटच्या नंतर जे आहे त्यासोबत ही पिअर कंजंक्शनचा हालाकी रूल आहे विद्यार्थी मित्रांनो. या लेटच्या नंतर किंवा याच्यासोबत विद्यार्थी मित्रांनो याची गर्लफ्रेंड म्हणजे शूडच येत आहे. म्हणजे लेटच्या सोबत काय येतं? शूडच येतं. पण एक्झाममध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या शूडच्या ऐवजी ते कॅन टाकणार, कूड टाकणार तर असं घ्यायचं नाही. फक्त लेट दिसलं वाक्यामध्ये तर शूड चेक करायचं आहे. आणि जर सूड नसेल तर समजायचं वाक्य काहीतरी गेम झालेलं आहे वाक्यामध्ये. अर्थात मग पुढे शूडच्या ऐवजी कूड, कॅन, काय पण टाकू द्या त्यांना, कुठेही काही टाकू द्या. पण लेट आलं तर लेटच्या सोबत जर दुसरं जर मॉडल ऑक्झिलरी वर्ब असेल किंवा कुठलंही हेल्पिंग वर्ब असेल तर फक्त आणि फक्त पाहिजे ते म्हणजे शूड. क्लिअर? आणखी दुसऱ्या एका प्रकारचा एरर याच्यामध्ये बनू शकतो. शूडच्या ऐवजी ते शूड नॉट पण टाकतील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, तर याला निगेटिव्ह पण करायला जमत नाही. हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे यालाच रूल नंबर 5 करू का, रूल नंबर 6 म्हणू का मी आता? नाही, ते माझं काम नाही. मी तुम्हाला सांगितलं का मला काय कोणी तुम्ही अर्थात तुम्ही काय मला दबाव आणून नाही केलेलं की सर हे लेक्चर बनवा ते लेक्चर बुडूनच लागणार. हे माझ्या अंतकरणातनं मी तुम्हाला देतो आहे. माझी इच्छा आहे की माझ्या विद्यार्थ्यांचा स्कोर बनावा. क्लिअर? मग त्यामुळेच ही मेहनत जी आहे त्याला उगाच रूल नंबर 5, 6, 7, 8, 10 असं लांबवणार नाही मी. एकाच रूलमध्ये 10 गोष्टी सांगून देतो. म्हणजे तुम्हाला आणखी पण 125च्या जागी कितीतरी रूल तुमच्याकडनं पाठ करून घेईन पण ते तुम्हाला सांगणार पण नाही. बघा 2 वाक्य दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. हालाकी ते प्रश्न टाईप करायचा होता पण टाईप करायचा मी राहून गेला माझ्याकडनं. बरं असो. बघा लेस्ट, ही लेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. सॉरी इथं मी याचा लेट म्हणून राहिला फक्त. हे लेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. हे जे आहे ना इथे लेस्ट आहे, लेस्ट. आणि लेस्ट असतं लेट जे असतं लेट म्हणजे लेट हिम प्ले म्हणजे त्याला खेळू द्या वगैरे वगैरे, हे इम्पेरिटीच्या वाक्यामध्ये सुरुवात होती लेटची. क्लिअर? असं मी तुम्हाला ते शिकवलेलं पण आहे. तिथे यस स्पेलिंग जे आहे इथे लेटच्या ईच्या नंतर यस लागतो बघा. क्लिअर? आता बघा लेस्ट अस गो, कारण तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो लेस्ट अस गो टू स्कूल. हां हे बघा इथे जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे बघा इथे लेट अस गो टू स्कूल आणि पुढे बघा लेस्ट आलेलं आहे बघा. लेस्ट वी शुड नॉट रिग्रेट. आता शूडच्या सोबत काय आलं रे? नॉट आलेलं आहे. आणि मी तुम्हाला काय सांगितलं आहे की लेस्ट सोबत शूडच येतं पण त्यासोबत नॉट पण नाही येणार. मग आलं तर फक्त काय येणार? प्लेन शूड येणार आहे, बाकी येणार नाही. खालच्या वाक्यांमध्ये बघा लेट अस गो टू स्कूल लेस्ट, लेस्टच्या सोबत काय येणार रे? शूड. फक्त शूड आलं का? हो. काय? वी शुड गेट लेट, वी शुड गेट लेट. बरोबर? अशा प्रकारचं वाक्य आहे. थोडंसं याच्यामध्ये टायपिंगचा एरर होता पण मी करेक्शन केलेलं आहे सोबत वाचतानाच ते. ठीक आहे? तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात फक्त तुम्हाला एवढं ठेवायचं आहे यामध्ये की बाबांनो या लिस्टसोबत तुम्हाला शूड घ्यायचं आहे आणि शूडसोबत नॉट वगैरे काही आलं नाही पाहिजे. दॅट्स इट. नेक्स्ट 6 नंबरचा रूल आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा रूल वाटतो सोपा पण यावर पण खूप सारे प्रश्न विचारले चालले आहेत. उगाच मी तुम्हाला कंजंक्शन 17-60 कंजंक्शन इथे शिकवायला आलो नाही.
महत्त्वाचे कंजंक्शन जे आहेत वाटते तर 65, पण त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न बनतात हे आपण समजून घेत नाही. फक्त कंजंक्शनची पेअर म्हणूनच आपल्या डोळ्यामध्ये फिट असतं किंवा डोक्यात फिट असतं. पण प्रश्न हा पजेसिव्ह ॲडजेक्टिव्हच्या बाबतीत येऊ शकतो, त्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो एखाद्या हेल्पिंग वर्बच्या बाबतीत येऊ शकतो. याही गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. जसं की बघा याच्यामध्ये विचारलेलं आहे की रूल नंबर 6 मध्ये बघा ईदर ऑर. आता तुम्हाला माहिती आहे ईदर सोबत विद्यार्थी मित्रांनो हमेशा पेअर कंजंक्शन ऑरच येतं, नॉर येत नाही. आणि असा 65 क्वेश्चन पण कधी कधी बनवला जातो. आणि हा प्रश्न DMER 2023 रिसेंटमध्ये TCSनं घेतलेला आहे. आणि काय विचारलं, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आणि इथं दिलेला आहे रिकामी जागा, सिट क्वाइटली ऑर लिव्ह द मीटिंग. एक तर शांत बस, अदरवाईज मीटिंग सोडून दे. तर ऑर आल्यामुळे तुम्हाला माहिती आहे ऑर सोबत फिक्स्ड पेअर कंजंक्शन येतं आणि ते म्हणजे ईदर. मग आता इथे काय आलं पाहिजे, ईदर. बघा ऑप्शनमध्ये पर्याय क्रमांक 3 मध्ये ईदर आहे. सर्वांना क्लिअर करायचं, चला बोला, कोणाला डाऊट नाही ना आता. चला नेक्स्ट बघा नीदरची पण अशीच एक पेअर कंजंक्शन आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो खूप सोपी आहे. म्हणजे ईदर सोबत आलेलं आहे तुमचं, तुम्हाला माहिती आहे ऑर, आणि नीदर सोबत हमेशा विद्यार्थी मित्रांनो नॉरच येणार आहे. फिक्स्ड पेअर आहे, अजिबात दुसरं कोणी द्यायचं नाही. मात्र दिलं तर मग ते चुकेल बघा. आणि ही SSC CPOला आलेला प्रश्न आहे 2020ला. मग आता तुम्हाला एवढं तर क्लिअर झालं ना की विद्यार्थी मित्रांनो मी वेगवेगळ्या परीक्षाचं का बरं तुम्हाला असा ट्रेंड देतो आहे, कारण की माझ्या ऑब्झर्वेशनमधून मी तुम्हाला जे सांगतो आहे की हे रूल ट्रेंडिंग करणारे आहेत. यांच्यावर तुम्ही पकड घेणं पण खूपच गरजेचं आहे. आणि यांच्यावर एकदा पकड घ्यायला लागली की मला माहिती आहे बाकी गोष्टी तुमच्या हळूहळू कशा तुमच्या डोक्यामध्ये उतरवायच्या, त्यामध्ये मला तुम्हाला सांगायची गरज नाही. आता बघा आयडेंटिफाय द सेगमेंट्स इन द सेंटेन्स विच कंटेन्स ग्रॅमॅटिकल एरर. आणि विचारलेलं आहे की मिस अनिता इज नीदर अ गुड सिंगर ऑर अ गुड स्टेज आर्टिस्ट. म्हणजे अनिता जी आहे तर ती नाही एक चांगली सिंगर आहे, नाही आर्टिस्ट आहे. पण ऑर आला आहे विद्यार्थी मित्रांनो, तर लक्षात ठेवा नीदर आपण इकडून जे आहे विद्यार्थी मित्रांनो असा अभ्यास करीत जाणार आहोत, बरोबर. मग आता इथं ईदर सोबत नॉर यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. मग आता कुठे आलं बघा बरं, चला नीदर जे आहे, नीदर जे आहे विद्यार्थी मित्रांनो इथं काय आलं पाहिजे तर नॉर. दिसतंय का तुम्हाला याच्यामध्ये, बघा दिसतंय नाही. मग आता यांनी काय विचारलेलं विद्यार्थी मित्रांनो की आयडेंटिफाय द सेगमेंट्स विच कंटेन्स ग्रॅमॅटिकल एरर. मग आता एरर कुठे आहे तुम्हाला हे बघा, ह्या ऑरच्या तिथे तुम्हाला एरर वाटतोय. पर्याय वाचा एकदा चला. तर याच्यामध्ये ऑर द गुड बघा, ऑर द गुड, ऑर द गुड. अच्छा तुम्ही म्हणाल सर हे द गुड पण चुकीचं आहे का, नाही, हे ऑर शब्द चुकीचा आहे. इथे नॉर पाहिजे होता, कारण ईदर सोबत नीदर सोबत नॉरच लागतो हे तुम्हाला माहीत पाहिजे होतं. दॅट्स इतका सोपा 65 प्रश्न होता. त्यामुळे पेअर कंजंक्शन लेस्ट असो, शुड, ईदर असो ऑर नीदर असो, नॉर, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरेच वेळेस चांगले अनुभवी खिलाडी आणि त्यांना चांगला अनुभव असून पण बरेचसे लोक डवला मारतात. ते पण गोईंग टूची ही जी फ्रेज आहे वाटते तेवढी सोपी नाही. भल्याभल्यांना जे आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या हातावर तिळ देऊन जे आहे परीक्षेच्या हॉलमध्ये हाकलून देते. आणि ही गोईंग टूचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो ते पण सांगतो आहे. म्हणजे नजदीकच्या कालखंडामध्ये किंवा कालावधीमध्ये तुम्ही एखादी गोष्ट करणार असाल आणि इंटेन्शन फिक्स आहे तुमचं, बरोबर, त्यावेळेस आपण गोईंग टू या फ्रेजचा वाक्यामध्ये उपयोग करून विद्यार्थी मित्रांनो कुठली आपली भावना किंवा आपल्याला जे वाक्य आहे ते आपण बोलत असतो. जसं की बघा या वाक्यामध्ये विचारलेलं आहे आणि वाक्य विचारलेलं आहे राज्यसेवा मेन्स 2017ला. बघा वी आर गोईंग टू डिस्कस ऑल द इश्यूज इन द डिटेल. त्यांनी सांगितलं की आम्ही जे आहे तर संपूर्ण इश्यू जे आहे म्हणजे जे बी काही मुद्दे असतील तर ते आम्ही डिटेलमध्ये काय करणार आहोत, डिस्कस करणार. पण पुढे काय बोलतोय, इथं काय बोलतोय की आर गोईंग टू याला अंडरलाईन केलेलं आहे. बघा अंडरलाईन एक्सप्रेस द सेंटेन्स अबाव रिव्हील्स काय प्रकट करतं रे, तर 4 पर्याय दिले बघा यांनी, 4 पर्याय दिले. तर मी जसं सांगितलं तुम्हाला की जर गोईंग टू आली तर नजदीकचा भविष्यकाळ जे आहे विद्यार्थी मित्रांनो तो त्याद्वारे प्रदर्शित किंवा आपण प्रकट करीत असतो, रिव्हील करीत असतो. म्हणजे पर्याय क्रमांक इमिडिएट फ्युचर म्हणजे नजदीकचा फ्युचर म्हणजे पर्याय क्रमांक 2. आणि गोईंग टूची फ्रेज जी आहे तर ही पण तुम्हाला समजली असेल आणि खूप डिटेलमध्ये मी टेन्समध्ये शिकवलेली आहे. आता इथे मात्र मी त्याचं आता आणखी तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो ऑपरेशन करून दाखवणार नाही. नेक्स्ट हार्डली व्हेन, वाटतं सोपं, हार्डली येईल का नाही, पण हार्डली हे येतच. हार्डली व्हेन, हार्डलीच्या सोबत व्हेनच येतं. काही लोकांना एवढं पण सोपं लक्षात राहत नाही बघा, एवढा सोपा पण त्यांच्यासोबत त्यांच्या डोक्यामध्ये एवढाही सोपा प्रश्न त्यांना लक्षात ठेवता येत नाही किंवा अशा प्रकारचे प्रश्न पण चुकतात. हार्डलीच्या सोबत हमेशा व्हेन येतं विद्यार्थी मित्रांनो, दुसरं टाकायचं नाही. PSI 2016मध्ये प्रश्न विचारला चूज द करेक्ट सेंटेन्स आणि 4 पर्याय दिले बघा. आणि जसं ना तुम्हाला हार्डली वाक्यामध्ये सापडलं तर त्यावेळेस तुमचं कान चोखंडे झाले पाहिजे किंवा मेंदू अलर्ट मोडवर गेला पाहिजे आणि समजलं पाहिजे की हार्डली आलं म्हणजे या वाक्यामध्ये व्हेन, कारण हार्डली आणि व्हेन हे दोघं जुळे भाऊ सोबतच येतात.
दुसरं कोणी घेणार नाही मनामध्ये. मग आता हार्डली इथे आहे, तर मग तुम्हाला दुसऱ्यासोबत जे आहे त्याच्यासोबत काय पाहिजे होतं, ध्यान पाहिजे होतं का नाही, देण पाहिजे होतं का नाही, व्हाईल पाहिजे होतं का नाही, वेन पाहिजे होतं, वेन म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता हा प्रश्न काय मी तयार केला का बघा बरं. एवढे सोपे प्रश्न, अशा प्रकारचे हक्काचे प्रश्न रिव्हिजन नसल्यामुळे किंवा आपल्याला कोणी सांगित नाही की हे खूप महत्त्वाचे आहेत. आता तुमच्या माहितीसाठी आणखी मी सांगतो आहे, आता तुम्ही ते 125 केले आणि तुम्ही म्हणले सर आता 125 करतो, आता याच्या पलीकडे काहीच वाचत नाही. मग आता मी बाकीचे काही मी शिकवलं तुम्हाला ते काय टाईमपास होता का मग माझा? नाही विद्यार्थी मित्रांनो, हे 125 म्हणजे हे मॅग्नेटचं काम करणार आहे. तुमच्या इंग्रजीला जे आहे मी एकदम कसून तुमच्या हातामध्ये तुम्हाला एक तिजोरीच्या स्वरूपात द्यायलो आहे. समजलं? म्हणजे तुम्हाला असं नाही की 125 केले म्हणजे काय मी बंगाली बाबा नाही विद्यार्थी मित्रांनो की 125 पैकी आले पाहिजे. आणि असं कोणी करीत असेल तर तुम्हाला आज मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुमची लाईफ किंवा तुमचा वेळ जो आहे विद्यार्थी मित्रांनो मग गेला बघा. क्लिअर? त्यामुळे माझं काम आहे की कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून देणं, माझं काम आहे की एक्झाम ओरिएंटेड त्या ट्रेंडला धरून चालणं. पण एक्झामचं काम आहे की त्याला आता घ्यायचं का नाही ते एक्झाम ठरवणार आहे, पेपर सेटर ठरवणार आहे. पण जर तुमच्या परीक्षेमध्ये नाही आला म्हणजे याचा अर्थ का सर्वांच्याच परीक्षेमध्ये येणार नाही असं पण काही घडत नाही. त्यामुळे गोष्टी समजून घेण्यावर पण जास्त फोकस ठेवा. बघा नेक्स्ट, बघा 10 नंबरचा रूलवर आलो आपण विद्यार्थी मित्रांनो. आपण 10 नंबरच्या रूलवर आलेलो होतो आत्ता सध्या. आणि या रूलमध्ये काय सांगितलेलं आहे, रूल नंबर 10 मेनी ए. आता मेनी ए म्हणल्याच्या नंतर ए सिंग्युलरला तुम्हाला माहिती आहे, ए आणि एन आर्टिकल आलं तर सिंग्युलर त्याच्यासोबत नाऊनला आपण जे आहे विद्यार्थी मित्रांनो घेत असतो, हे सर्वांना माहीत आहे बरोबर. लिहिलेलंच आहे ऑब्व्हियसली ब्रॅकेटमध्ये काय लिहिलेलं आहे, इज फॉलोवेड बाय अ सिंग्युलर वर्ब बरोबर. अर्थात यानंतर सिंग्युलर नाऊन येणार मग सिंग्युलर वर्ब येणार. पण बऱ्याचशा लोकांना मेनी म्हणल्याच्या नंतर त्यांना वाटतं अनेक असणार ना मग सर, मग त्यामुळे वर्ब सिंग्युलर कसं काय येणार आहे, नाऊन सिंग्युलर कसं काय येणार आहे. तर ए काय इथं काय मग विद्यार्थी मित्रांनो इथं काय टाईमपास करायला आलं आहे का, नाही ना. ये म्हणजेच तुम्हाला कॉमन सेन्स म्हणून समजलं पाहिजे. क्लिअर? बघा STIला कसा प्रश्न विचारला 2004ला, हे 14 आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. इथे फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट ॲडजेक्टिव्ह. रिकामी जागा. अ मॅन फील्स फ्रस्ट्रेटेड बिकॉज ऑफ लॅक ऑफ काय अपॉर्च्युनिटीज. म्हणजे व्यक्ती काय करतो, त्याला अपॉर्च्युनिटी मिळत नाही म्हणून तो कसा करतो आहे, फ्रस्ट्रेट फील करतो. मग आता हे मॅन तुम्हाला सिंग्युलर दिसतं का प्लुरल दिसतं, मला फक्त एवढं सांगा. सिंग्युलर आहे का बरं, या एमुळे आलेलं आहे. मग मेनी ए जर मी असं लावलं तर यासोबत नाऊन जे आहे हे काय येतं विद्यार्थी मित्रांनो, सिंग्युलर येतं. आणि त्यासोबत सिंग्युलर नाऊन आलं तर ऑब्व्हियसली कॉमन सेन्स आहे वर्ब पण सिंग्युलर यायला पाहिजे. म्हणजे यस प्रत्यय लागायला पाहिजे, IES प्रत्यय लागायला पाहिजे किंवा ES प्रत्यय लागायला पाहिजे. इथपर्यंत सर्वांना क्लिअर. म्हणजे ही फ्रेज जी आहे ही अगदी याच्यामध्ये करेक्ट बसती आहे. मग आपल्याला पर्याय क्रमांक 3मध्ये ती आढळती आहे. आणि एवढं जर कोणाला माहीत नसतं तर त्यासाठी मी काय बोलू, आणि ॲडजेक्टिव्हमध्ये खूपच डिटेलमध्ये मी शिकवलेलं आहे तुम्हाला हे. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो 11 नंबरचा रूल आणि जाणून बुजून घेतला आहे. हालाकी याला मला घ्यायची गरज नव्हती, पण माझं लक्ष कशावर आहे की इंग्रजीचे नटबोल्ट आता कसवायला सुरुवात केली आहे मी, आणि मी ते बनवणार माझ्या पद्धतीने. कसं तुमच्याकडनं ते कसून तयार करून घ्यायचं आहे त्याच्यात मला सांगायची गरज नाही. क्लिअर? मग आता बघा मी काय बोलतो आहे तुम्हाला की जर व्हाईसचा प्रश्न असेल तर तुमच्या डोक्यामध्ये एक तरी ॲटलिस्ट फिट करा आणि ते दीपक सरोवर उपकार ठेवा. ते म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो की व्हाईसमध्ये बदल करायचा नाही. व्हाईसमध्ये कशातमध्ये बदल करायचा नाही तर टेन्समध्ये बदल करायचा नाही. जर व्हाईसचं वाक्य दिसलं तर ते ॲक्टिवाईजचं पॅसिवाईज करा किंवा पॅसिवाईजचं ॲक्टिवाईज करा, टेन्स बदलायचा नाही. क्लिअर? मग आता बघा काय विचारलं, हे TCSला आलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा विचारलेलं आहे इन द फॉलोइंग, याचं बघा साधं सिंपल सांगतो आहे. वर एक वाक्य दिलेलं आहे, अर्थन लॅम्प्स आर सॉल्ड बाय हर इन द मार्केट. आणि हे याच्या जागी अर्थन लॅम्प्स जे आहे विद्यार्थी मित्रांनो कार्य नाही करायला, हे ऑब्जेक्टच्या जागीच ऑब्जेक्ट सब्जेक्टच्या जागी आलेला आहे. म्हणजे हा ॲक्टिव्ह करता नाही आहे ऑब्व्हियसली, मग त्यामुळे ते पॅसिवाईजचं वाक्य आहे. आता तुम्हाला माहिती आहे चाहे वाक्य पॅसिव्ह असो किंवा ॲक्टिव्ह असो, जर त्याला कसं पण तुम्ही बदल केला तर त्यामध्ये टेन्समध्ये बदल होणार नाही, एवढं ॲटलिस्ट लक्षात ठेवायचं आहे. मग आता साधा वर्तमान काळ आहे. आता बघा ना इथं काय दिलेलं आहे, अर्थन लॅम्प्स, आणि त्यानंतर जे आहे विद्यार्थी मित्रांनो आर आणि त्यानंतर V3 दिलेलं आहे. मग आर असो किंवा इज असो किंवा ॲम असो आणि त्यासोबत जर V3 लागलं विद्यार्थी मित्रांनो तर समजायचं त्याचाही काळ साधा वर्तमान काळच असतो. काय असतो?
साधा वर्तमान काळच असतो. फक्त फरक एवढा आहे की ते पॅसिव्ह वॉइस असतं. क्लिअर. आणि ॲक्टिव्ह वॉइसमध्ये तुम्हाला माहीतच एक तर V1 येईल किंवा V5 येईल. बरोबर. यापेक्षा अधिक काही तुम्हाला जास्त लक्ष ठेवायची गरज नाही. मग आता बघा इथं यस प्रत्यय लागलेला आहे. काय लागलेला आहे? यस प्रत्यय लागलेला आहे. यस प्रत्यय लागलेला आहे. सब्जेक्ट सिंग्युलर आहे, त्यासोबत सिंग्युलर शब्द हे आहे. यस प्रत्यय लागलेला आहे म्हणजे सेलचं सेल झालं म्हणजे सी सेल्स अर्थन लॅम्प्स इन द मार्केट म्हणजे मातीची दिवे ती कुठे विकते? मार्केटमध्ये विकती आहे, बाजारामध्ये. बरोबर. आता इथं सोल्ड आलं म्हणजे हे V2 आहे म्हणजे साधा भूतकाळ झाला. काळ बदलायचा नाही. मी तुम्हाला 1000 वेळेस सांगितलं आहे व्हॉइसमध्ये काळ बदलत नाही विद्यार्थी मित्रांनो. ॲक्टिव्हचं पॅसिवाईज करा किंवा पॅसिव्हचं ॲक्टिवाईजमध्ये करा, काही फरक नाही पडणार. आता इथ सेलिंग केलेलं आहे हे प्रेझेंट कॉन्टिन्युअस केलं आहे. अजिबात नाही. प्रेझेंट कॉन्टिन्युअस असेल तर प्रेझेंट कॉन्टिन्युअस साधा वर्तमान काळ असेल, सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर सिम्पल प्रेझेंट टेन्स. फक्त पॅसिव्हची रचना काय आहे त्याच्यामध्ये ING आलं तर बीइंग घ्यायचं आहे, V3 आला तर बीन घ्यायचं आहे. ह्याच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला पॅसिव्हमध्ये एकदम मक्खन शिकवलेल्या आहेत. त्यापेक्षा आणखी कोणी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार नाही. बरोबरचं शिकवणाऱ्यांची संख्या खूप आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात ठेवा. तुम्हाला ॲक्युरेट मी सांगतो एक प्रोफेशनल व्यक्तीकडनं शिकायच्या गोष्टी जेणेकरून तुम्हाला जे आहे तो एकदम परफेक्ट आणि विथ सर्व अपवादासह तो शिकू शकतो. क्लिअर. आता हॅज बीन सेलिंग जे आहे प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस तर अर्थात हे पण येणार नाही. साधा वर्तमान काळाचं वाक्य आहे. क्लिअर. तर साधा वर्तमान काळच लागेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. नेक्स्ट म्हणजे तुम्हाला एवढं कळालं आहे की व्हॉइसमध्ये टेन्स बदलत नाही. धन्यवाद सर. क्लिअर. रिपीट खूप वेळेस केलं तुम्ही आम्हाला. बघा रूल नंबर 12 विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्टिव्ह केस यावर पण कधी कधी प्रश्न येतो का रे? तर अगदी बरोबर आहे. पण मी त्याच्यामध्ये पण तुम्हाला सब्जेक्टिव्ह केस काय ते सांगतो. आणि मग त्यामध्ये मी असा प्रश्न निवडला आहे की जो खूप ट्रेंड करतो बघा आजकाल. तो पॅटर्न खूप ट्रेंड करायला आहे परीक्षेच्या. मग तो खरं तर राज्यसेवा MPSCमध्ये किंवा कंबाईनच्या परीक्षेमध्ये खूप ट्रेंड करतो आहे तो प्रश्न तसा पॅटर्न. तर तो पॅटर्न मी तुमच्यासाठी दाखवतो आहे. फक्त सब्जेक्टिव्ह केस काय आणि वाचा ही सी इट दे आय वी यू आणि करा तिकडं काळं असं नाही विद्यार्थी मित्रांनो. माझी फक्त तळमळ एवढी आहे की तुम्हाला याच्यातनं एक्झामला कसं कनेक्ट करून देता येईल ते माझं काम आहे. बघा कसा विचारला विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा मेन्स 2022ला प्रश्न विचारलेला आहे. आणि बघा हा पॅटर्न कसा ट्रेंड करतो आहे. बघा विचारलेलं आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस किंवा सेंटेन्स. आता राम आणि हरी मस्ट लेंट हिज हँड. आता इथं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मस्ट हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यातला ऑक्झिलरी वर्ब आहे किंवा मेन वर्ब जर असेल. आता याच्यामध्ये ते हे ऑक्झिलरी वर्ब आहे. पण इथे मेन वर्ब असो किंवा वर्ब असो साधं सिंपल सांगतो आहे एका शब्दामध्ये वर्बच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्टिव्ह केस येत असते आणि इकडे जे आहे ऑब्जेक्ट येत असतं. बरोबर. एक्सेप्शन वगैरे मी शिकवलेलेच आहेत तुम्हाला. मग आता बघा मस्टच्या अगोदर इकडे सब्जेक्टिव्ह केस पाहिजे होती ना विद्यार्थी मित्रांनो. बरोबर की नाही सांगा ना. तर मग इथं हरी जे आहे ही पण सब्जेक्टिव्ह केस आहे, प्रॉपर नाऊन आहे. अगदी बरोबर आहे. राम हे पण बरोबर आहे. म्हणजे 2 बरोबर आहेत. पण यासोबत यांनी आणखी एक गोष्ट इथं लपवलेली आहे ती म्हणजे काय ही झालेलं आहे. मग आता तुम्हाला लक्षात हे ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस लक्षात ठेवा तुम्हाला ज्यावेळेस असं राम आणि हरी अशा प्रकारचं जर असेल तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेस काय करायचं आहे जे आहे विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की त्यावेळेस ज्या विद्यार्थी मित्रांनो ही जे आहे ते काय करायचं आहे तुम्हाला पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह घ्यायचं आहे, सिंग्युलर पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. क्लिअर. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो बी नंबरचं बघा, ही अँड माय सेल्फ वी आर वर्किंग टुगेदर. हे खूपच महत्त्वाचं वाक्य विद्यार्थी मित्रांनो. ही अँड माय सेल्फ हे वर्क आहे रे. हे विद्यार्थी मित्रांनो हेल्पिंग वर्ब आहे. वर्किंग काय विद्यार्थी मित्रांनो मेन वर्ब आहे. पण वर्बच्या अगोदर काय तर सब्जेक्टची जागा म्हणजे ही काय आहे नॉमिनेटिव्ह केस. अँडनं जोडलेल्या दोन्ही केसेस सेम पाहिजे हेही मी तुम्हाला शिकवलं आहे. कंजंक्शनमध्ये सेम ग्रॅमॅटिकल आयटम पाहिजे. जर अँडनं जर विद्यार्थी मित्रांनो इकडे सेम असेल तर इकडे तेच गट पाहिजे. म्हणजे इकडे ॲडजेक्टिव्ह इकडे ॲडजेक्टिव्ह इकडे नाऊन इकडे प्रोनाऊन त्या पद्धतीने. बघा आता इकडे नाऊन आहे सॉरी प्रोनाऊनची केस आहे तर इकडे माय सेल्फ जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे इम्पॅटिक प्रोनाऊन होऊ शकतं किंवा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन होऊ शकतं. पण जर काय इम्पॅटिक प्रोनाऊन होत असेल तर ते बगलमध्येच येत असतं. म्हणजे जसं की बघा जसं की मी तुम्हाला सांगतो ही आणि मी जर इथं म्हणालो हिमसेल्फ ही हिमसेल्फ हे हिमसेल्फ आहे. जर हिला चिटकून आला असेल तर याला मी म्हणेल विद्यार्थी मित्रांनो इम्पॅटिक प्रोनाऊन. पण आता इथे जर तुम्ही मला सर हे इम्पॅटिक प्रोनाऊन आहे का तर मग मला तुम्हाला एवढं विचारायचं आहे ते हे इम्पॅटिक प्रोनाऊन हे डायरेक्ट या केसला चिटकून असतं ना विद्यार्थी मित्रांनो. मग इथे अँड काय करतो आहे रे अँड काय इथं जिल्हाबी तळायला आहे का नाही ना विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे इथं माय सेल्फ नको होतं. इथे जे आहे विद्यार्थी मित्रांनो आय पाहिजे होतं. आय मी पण नाही पाहिजे होतं विद्यार्थी मित्रांनो. कारण ही जी केस आहे ही केस विद्यार्थी मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये नाही आहे. ही माय का नाही. त्यामुळे इथे ही तर इथे आय पाहिजे मी नाही पाहिजे. मग इथे ही लिहायला पाहिजे इथे आय लिहायला पाहिजे. म्हणजे माय सेल्फच्या ठिकाणी आय.
मग म्हणलं असतं वाक्य. म्हणजे बी नंबर चुकलं विद्यार्थी मित्रांनो. बी इथे आहे बघा. बघा, नन ऑफ बट द ब्रेव डिझर्व द फेअर, बरोबर. आणि याच्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो नन जे काय आपला सब्जेक्ट आहे आणि त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांनो या सब्जेक्ट आपल्या वर्बला जे आहे आय एस प्रत्यय किंवा ई एस प्रत्यय लागणं अपेक्षित होतं, त्यामुळे इथे जे आहे एस प्रत्यय लागलेला आहे. क्लिअर. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर जे आहे विद्यार्थी मित्रांनो बी आणि जे आहे सॉरी ए आणि सी जे आहे ते अगदी बरोबर आहे, पण जे आहे जो बी आहे बी हा मार खातो आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला मी आणखी एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही सांगतो आहे. इथे काय लिहिलं या प्रश्नामध्ये, या बीमध्ये काय लिहिलं विद्यार्थी मित्रांनो यांनी, तर बीमध्ये असं लिहिलेलं विद्यार्थी मित्रांनो ही अँड माय सेल्फ. आणि आता हे मुद्दा म्हणून लिहितोय का, कारण हा प्रश्न खूप ट्रेंड करतो आहे, हा पॅटर्न खूप येतो आहे एक्झामला, वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आपल्याला आढळतो आहे. ही अँडनं जोडलेलं आहे. ही माय सेल्फ डायरेक्ट हिच्या सोबत तर नाही चालेलं ना, ते आला असतं तरी ते चुकलंच असतं, बरोबर. पण इथे जर वर्ब असेल विद्यार्थी मित्रांनो, इथे जर वर्ब असेल तर हे असं चालणार नाही. कारण हे माय सेल्फ जे आहे विद्यार्थी मित्रांनो एक त्याला इम्पॅटिक प्रोनाउन बनवलं तर मग याच्या चिटकून लिहायला लागेल, तर मग याला याच्यानुसार याचं रूप येईल मग, बरोबर. अदरवाईज वर्बच्या अगोदर सब्जेक्टिव्ह केस पाहिजे, त्यामुळे हे चुकेल आणि इथे जे आहे आय येईल, बरोबर. माय सेल्फचं आय. नॉमिनेटिव्ह केस 1, 2 सर्वांना क्लिअर करा. मग आता खूप डिटेलमध्ये बोललो आहे. नेक्स्ट रूल नंबर 13. किती नंबर बोला नो सांगा. रूल नंबर 13. आणि 13मध्ये जरा तुम्ही पण वाचा. कुछ तेरा और कुछ मेरा. पढ़ो थोड़ा तुम. कुछ हो जाए तेरा और कुछ मेरा. समजलं का. या रूलला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वाचा एकदा. चला मी या रूलला प्रश्नच असा उचलला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला की मला सांगायला तुम्हाला स्कोप येईल की फक्त 125 सांगून सर पण नाही काढणार. काहीतरी गोष्टी सरला शिकवायच्या आहेत तुम्हाला. काहीतरी तुमच्यामध्ये जे आहे इंग्रजीचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिकल इंग्रजी कशी बघायची याचा अपराध जागृत करायचा आहे. त्यामुळे या गोष्टीची धडपड चालू आहे. 13 नंबरचा रूल आहे विद्यार्थी मित्रांनो पजेसिव्ह प्रोनाउन. अर्थात पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह पण असतात, ते पण मी शिकवलं तुम्हाला. बघा हिज हर्स, ह्या हिजला हिज असं नाही करायचं. हिज हर्स हर नाही, देअर्स आवर्स युअर्स माइन. माईस नाही म्हणायचं, माइन म्हणायचं, माइन. समजलं. तर हे आहेत विद्यार्थी मित्रांनो पजेसिव्ह प्रोनाउन. हालाकी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो पजेसिव्ह प्रोनाउन जर आले तर त्यानंतर जे आहे विद्यार्थी मित्रांनो इकडे नाऊन येत नाही. किती लोकांना माहिती आहे इथे नाऊन येईल का नाही, कारण याच्यामध्येच नाऊन प्लस ॲडजेक्टिव्हचा बोध असतो. म्हणजे ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन हा बोध असतो यांच्यामध्ये. जसं की तुम्हाला एक टॅक्स असिस्टंट 2017ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न घेतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. बघा फिल इन द ब्लँक बाय चूजिंग द करेक्ट यूज्ड अल्टरनेटिव्ह. करेक्ट अल्टरनेटिव्ह बघा. इज दॅट माय बुक. ते माझं पुस्तक आहे का, कॉमा. ऑर इट इज का ते, आता ते काय ते तुझं आहे का असं त्याला विचारायचं आहे. तर लक्षात ठेवण्यासारखी बाब ही आहे विद्यार्थी मित्रांनो की पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह जे असतात एक तर विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी कोणी तुम्हाला सांगणार नाही. हे कधी कधी सब्जेक्टच्या ठिकाणी पण येतात बरं का, पण 99% जे आहे विद्यार्थी मित्रांनो एकदम वाक्याच्या शेवटी येतात. बघा म्हणजे वाक्य संपलं, जसं आता इथं वाक्य संपलेलं आहे बरोबर, मग इथे येणार म्हणजे वाक्याच्या एकदम शेवटी किंवा म्हणजे शेवटी म्हणजेच काय रे मग ऑब्जेक्ट बरोबर आहे आणि सब्जेक्ट या ठिकाणी. पण हे जे आहे खूपच रिअर आहे. मी तुम्हाला त्याचे उदाहरणं दिलेले आहेत. मग आता बघा ना इज इट युअर्स म्हणू का रे. मग बघा आता मी जर युअर म्हणलो तर तुम्ही म्हणाल सर हे युअर जे आहे तर हे ॲडजेक्टिव्ह आहे सर फक्त, बरोबर. त्यामुळे तुम्ही इथं जर याला ॲडजेक्टिव्ह म्हणून जर घेतलं तर त्याच्या पुढे काहीतरी माहिती देणं लागेल. युअर काय माहिती नाही आहे, त्यामुळे चालेल का रे, नाही. मी जर म्हणलो युअर्सला अपॉस्ट्रॉफी लावूया, चला आपण काय करूया बघू, म्हणजे तुमचे चाचीचे तर असे अपॉस्ट्रॉफी लावता येणार नाही, त्यामुळे ते पण चूक. आता युअर्स बुक म्हणजे तुझे बुक, तर मी तुम्हाला सांगितलं आहे की पजेसिव्ह प्रोनाऊनमध्येच जे आहे विद्यार्थी मित्रांनो ॲडजेक्टिव्ह आणि प्लस नाऊनचा बोध असतो. आता बुक काय इथे नाऊन आहे, त्यामुळे युअर्सला अपॉस्ट्रॉफी लावायची गरज नव्हती, डायरेक्ट तुम्ही युअर्स घेतला असतं, एकदम परफेक्ट उत्तर आहे. त्यामुळे इथे काय येईल विद्यार्थी मित्रांनो युअर्स. ह्या छोट्या छोट्या बाबी जर तुम्ही समजून घेतल्या तर लक्षात ठेवा कुठेतरी आपल्या या गोष्टीची जी आहे लाज राखली जाईल. क्लिअर. छोट्या छोट्या गोष्टी जर समजून घेतल्या तर. चलो नेक्स्ट. ऑब्जेक्टिव्ह केस काय असतं
काय सांगण्यासारखा भाग आहे का विद्यार्थी मित्रांनो? नाही. पण मी पहिल्यांदा काय बोललो तुम्हाला की एखादा विद्यार्थी नॉर्मल आहे तर त्याची पण बेसिक टू ॲडव्हान्स बनली पाहिजे का नाही इंग्रजी, तर त्यासाठी पण मी झटपटत आहे. आणि मग त्याला एक्झामला कसं ट्विस्ट, त्या अँगलला कसा एक्झामचा अँगल द्यायचा त्या गोष्टीला, म्हणजे समजा चाहे ती साधी ऑब्जेक्टिव्ह केस असली पण त्याला आणखी व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला कसं सांगता येईल, तर त्या दृष्टिकोनातून पण मी गोष्टी जरा थोडा फ्लेवर त्याच्यात ॲड झालं पाहिजे की नाही. बघा हिम, हर, इट, इटला इटच राहतात, तुम्हाला माहिती आहे. इट आणि यूवर, हे इट आणि यू हे बदलत नाही ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये. नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस सेम सेम सेम. बघा हिम, हर, देम, मी, अस, आता हे कसे बदलतात वगैरे मी शिकवलेलं आहे तुम्हाला. ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे कर्माच्या ठिकाणी येतात. मग हे आता वाक्य वाचूयात एकदा. वाक्य जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हालाकी कुठल्या एक्झाममध्ये आहे तर ते आपण याच्यामध्ये टाईप झालं नाही बघा, ते क्लिअर. फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट प्रोनाउन. आणि मी तर काय असं पाठांतर करून तर तुम्हाला नाही सांगणार की हे वाक्य 2014मध्ये फलाण्या एक्झाममध्ये आलेलं आहे. हे असलं फालतडगिरी विद्यार्थी मित्रांनो मी करत नाही. क्लिअर. कारण दीपक सर जे आहे ते आहेत, बट दॅट्स इट, फायनल. क्लिअर. मग आता बघा फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट प्रोनाउन, म्हणजे जसं की तुम्हाला असं कळेल की काय देव माणूस आहे, समजेचे जे प्रश्न पाठ आहे का, हा प्रश्न कधीचा आलेला आहे, तो प्रश्न कधीचा आलेला आहे, हे असं करीत ना विद्यार्थी मित्रांनो. शेवटी वी आर फायनली ह्युमन बिईंग. क्लिअर. त्यामुळे असं काय नाही की कोणी एखादं सुपर ह्युमन आहे, बरोबर. अर्थात माझ्या ज्या कॉन्सेप्ट क्लिअर आहेत तर मी या विषयामध्ये गाडलेला व्यक्ती आहे, त्यामुळे कदाचित माझे जास्त कॉन्सेप्ट क्लिअर आहेत. मग माझं काम आहे की तुमच्या बनवणं. क्लिअर. माझं काम आहे तुमच्या बनवणं. पण माझं काम असं नाही आहे की प्रत्येकच प्रश्नाची मला डेट माहीत आहे, प्रत्येकच प्रश्नाचं मला जे आहे विद्यार्थी मित्रांनो वर्ष माहीत आहे. हे काही पॉसिबल आहे का रे? काहीतरी बा, बरोबर. असे काही लोक करतात मार्केटमध्ये. असो. बघा अ फ्रेंड बॉट कार, आता ते बायचं बॉट घेतलेलं आहे. द कार, फॉर. आता फॉर काय विद्यार्थी मित्रांनो प्रीपोजिशन आहे. आता प्रीपोजिशनच्या टॉपिकमध्ये प्रीपोजिशन शिकवलेले आहेत आणि प्रीपोजिशनच्या नंतर प्रीपोजिशनचं ऑब्जेक्ट येतं. मग पजेसिव्ह प्रोनाउन घ्यायची गरज आहे का रे? नाही. मग इथं हर्स लागलेला आहे, ज्याला यस प्रत्यय लागतो माईन सोडून, ते पजेसिव्ह काय असतात, प्रोनाउन असतात. हे पण पजेसिव्ह काय आहे, प्रोनाउन आहे. आणि ते का घेणं मी विद्यार्थी मित्रांनो, कारण प्रीपोजिशनच्या नंतर ऑब्जेक्टिव्ह केस पाहिजे. आता राहिला आपल्याकडे दोनच, एक आहे अस आणि एक आहे वी. वी ही नॉमिनेटिव्ह केस आहे, मग उरलं काय, अस. पर्याय क्रमांक 3 काय बनेल विद्यार्थी मित्रांनो, अस. म्हणजे बघा अ फ्रेंड बाउट अ कार फॉर अस, म्हणजे माझ्या मित्राने काय केली किंवा एका मित्राने कार केली आमच्यासाठी खरेदी. क्लिअर. पण असं काही घडत नाही विद्यार्थी मित्रांनो, स्वतः घेणं लागेल. चला बघा रूल नंबर 15. क्लिअर. आर्टिकल 15. आता बघा विद्यार्थी मित्रांनो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स स्टार्ट फ्रॉम V1. बघा आता हा रूल काय आहे विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा लोकांना जे आहे मूड शिकवताना, मूड हा टॉपिक मी खूपच छान शिकवला तुम्हाला, मूड, बरोबर की नाही. आणि मूडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, जर इम्पेरेटिव्ह मूड असेल तर त्याचं जे सुरुवात आहे ते V1 होते विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाने. मग आता इथं काय रन टू द शॉप, रन काय विद्यार्थी मित्रांनो हा V1 आहे, म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप आहे. आणि क्रियापदाचे पहिले रूप दिसताच समजायला पाहिजे की इम्पेरेटिव्ह मूड आहे. लक्षात राहील का तुमच्यासाठी, बरोबर का माझ्यासाठी तरी लक्षात ठेवा. म्हणजे बी क्रमांक त्याचं उत्तर होईल. एक्साइज 2017ला प्रश्न विचारलेला आहे. पण विद्यार्थी मित्रांनो एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा की मूड इतका मक्खन शिकवला ना विद्यार्थी मित्रांनो, कुठेही जाऊन पहा आपला मूड कुछ और आहे, बाकी चायना मूड आहेत. समजलं. आपण खूपच विद्यार्थ्यांना इतकं मस्त आणि इतका मक्खन केला आहे तुमचा टॉपिक. इतक्या छोट्या मोठ्या बारकाव्याला मी हात घातलेला आहे की मला नाही वाटत तुम्ही एक्सपर्ट बनणार अक्षरशः ते लेक्चर केल्याच्या नंतर. इतकं मस्त आहे, जबरदस्त लेक्चर केलेलं आपण ते. 16 नंबरचा रूल काय, रूल नंबर 16. पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. अगोदर मी पजेसिव्ह प्रोनाउन बोललो आहे, पण याच्यामध्ये आता खूप सारा मोठा मी प्रश्न विचारला, लेंदी. जाणून बुजून मला कॉन्सेप्ट क्लिअर करता आले पाहिजे तुमच्या. क्लिअर. म्हणजे तुम्हाला वाटलं पाहिजे अरे काहीतरी मास्तर आज लय शिकून गेलं राव आपल्याला. क्लिअर. त्याचा फील झाला पाहिजे तुम्हाला, बरोबर. PSI 2017ला प्रश्न विचारलेला आहे. आता तुम्हाला समजलं किती व्हेरिएशनचे प्रश्न घेतो आहे मी तर, बरोबर. आणि मी माझ्या मनाचे जर प्रश्न टाकले असते, पांचट काही प्रश्न जर कुठले बी काही टाकले असते तर तुम्ही काय म्हणले असते, सर एरी रूलचं आहे, म्हणजे गोल्डन रूलचं मॅरेथॉन सेशन आहे सरचं, चलू द्या. पण मी काय सांगतो आहे, हे काय गुत्त नाही आहे. हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो तर गोल्डन रूल आहेत, तर गोल्डनची आपल्याला इज्जत ठेवायची आहे, बरोबर की नाही. गोल्डन काय, गोल्डन म्हणजे सोनं तर सोनंच राहिलं पाहिजे. म्हणजे चाहे ते प्रश्न असो, चाहे कॉन्सेप्ट असो, चाहे टीचिंग असो, ते सोनंच राहिलं पाहिजे. क्लिअर. मग आता बघूया. चूज द करेक्ट प्रोनाउन टू फिल इन द ब्लँक. आणि विचारलेलं की एव्हरी स्टुडंट पास्ड, रिकामी जागा एक्झामिनेशन. एव्हरीबडी हॅड टू शो, रिकामी जागा तिकीट. वी हॅव लॉस्ट, रिकामी जागा डॉग. आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. रिकामी जागेमध्ये आपल्याला अप्रोप्रिएट काय करायचं आहे, प्रोनाउन यूज करायचं आहे. एकदम सोपं आहे.
कॉन्सेप्ट ज्यांचे क्लिअर असेल तर त्यांना माहीत आहे आणि मी शिकवलेलं आहे. काय शिकवले तुम्हाला की इंडेफिनिट प्रोनाउन असतात. एव्हरी, एव्हरीबडी, एव्हरीवन, समवन, नो वन, एव्हरीथिंग, समथिंग हे काय आहेत इंडेफिनिट प्रोनाउन आहे. आणि त्यासोबत हमेशा विद्यार्थी मित्रांनो सिंग्युलर हेल्पिंग वर्ब येतं. मग ॲडजेक्टिव्ह कुठलं येईल? पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह पण कोणचं येईल? सिंग्युलर. झालं का बरं? कारण ते पजेसिव्ह इंडेफिनिट असतात. एव्हरी स्टुडंट म्हणजे कोणचा स्टुडंट तुम्हाला कळणं विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे एक्झॅक्टली मला कळणं इंडेफिनिट आहे माझा सब्जेक्ट. त्यामुळे मी इथे काय करतो आहे तर काय करतो आहे विद्यार्थी मित्रांनो, तर इंडेफिनेट मी पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह घेईल. मग आता पहिल्यांदा जर कॉन्सेप्ट क्लिअर असली असती तर मी धारदिशी दिअरला हटवला असतं. इकडे काय आहे? हां, चारही वाक्यामध्ये मला आता पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह दिसतात. पण मला दोन्ही ठिकाणी माझा इथे पण एव्हरी आणि इथे एव्हरीवन हे दोन्ही इंडेफिनेट असल्यामुळे दोनदा मला हीज पाहिजे. इथं दोनदा हीज आहे. इथे आहे का रे? नाही, आउट. इथे आहे का रे? नाही, आउट. इथे बघा, इथे पण दोनदा आहे. चलो खालच्या वाक्याकडे येऊयात. आता डॉग काय विद्यार्थी मित्रांनो? नाऊन आहे आणि नाऊनला क्वालिफाय करणारा शब्द कोणता असेल? ॲडजेक्टिव्ह. बरोबर. आता बघा वी लॉस्ट, तर आता वी आहे तर वी लॉस्ट आम्ही हरवलो आहे. काय? आमचा कुत्रा म्हणजे आवर पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. काय पाहिजे? आवर. मग आवर कुठे आहे? इथे आहे. तुम्ही मला सर आवर्स का नाही घेतलं? कारण आवर हे पजेसिव्ह प्रोनाउन आहे विद्यार्थी मित्रांनो. पजेसिव्ह प्रोनाउनच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो नाऊन येत नाही आणि ते डॉग आलं की नाही, कारण पजेसिव्ह प्रोनाउनमध्येच डॉग आहे. मी जर म्हणलं आवर्स म्हणजे मग आवर डॉग म्हणजे ॲडजेक्टिव्ह आवर, डॉग नाऊन. हे काय? पॅक आहे, कंबो पॅक. कशाचा? पजेसिव्ह प्रोनाउनचा. पण जर मी तुम्हाला पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह टाका म्हणलं तर पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह टाकलं तर त्याच्यासमोर नाऊन लागेल, कारण नाऊनला क्वालिफाय करण्याचं काम कोण करतं? ॲडजेक्टिव्ह. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. चलो नेक्स्ट. सोपा होतं, अवघड नाही. वन्स अगेन टू हॅव गुड रिकॅप अँड टू हॅव गुड मेमरी फॉर एव्हर. आणि त्यासाठी मी तुम्हाला रूल नंबर 17 पॅसिवाईज परत वन्स अगेन इथं आणलेला आहे. आणि अशा प्रकारचे बघा डिपार्टमेंटल ESO 2017ला कसा प्रश्न दिलेला आहे. काही विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट मी इथं आवर्जून सांगतो की कधी कधी फॅक्च्युअल क्वेश्चन साधा सिंपल सरळ प्रश्न पण विद्यार्थी मित्रांनो असा आन्सर जातो की कळत पण नाही आपल्याला की अच्छा असा प्रश्न होता का हा. आणि ते घरी आल्याच्या नंतर मात्र मग आपल्याला सर्व ब्रह्मज्ञान आपल्याला प्राप्त होतं. बरोबर. आता बघा आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. डिपार्टमेंटल ESO 2017. बघा ॲक्सिडेंट आर काउज्ड बाय केअरलेसनेस. ॲक्सिडेंट कशाने घडतात? तर निष्काळजीपणाने घडतात. मग ॲक्सिडेंट इज नॉट हिअर ॲक्टिव्ह सब्जेक्ट, सो इट इज रिसिविंग म्हणजे कशाने घडतात? तर केअरलेसनेसमुळे घडतात. म्हणजे हे पॅसिवाईजचं वाक्य आहे. पॅसिवाईज. खालचं वाक्य आवर क्लोथ्स वर नॉट स्पॉइल्ड. बघा आवर क्लोथेस वर नॉट स्पॉइल्ड. आता स्पॉइल्डचं स्पॉइल्ड ठरलं म्हणजे खराब नाही झालेली. आता तुम्ही म्हणाल सर इथं काय गरजेचं नाही विद्यार्थी मित्रांनो, मी वाक्य वाढू बी शकत होतं पुढे, आयोगाने दिलेलं नाही, पण तरी तुम्हाला सांगतो आहे मी जर असं म्हणालो असतो या वाक्याला आवर्स क्लोथेस वर्स नॉट स्पॉइल्ड बाय देम किंवा बाय हर किंवा बाय कुठलं पण क्लायमेट काय म्हणायचं म्हणा तुम्हाला काय वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही जाऊन थोडं एजंट वगैरे प्रिपोजिशन जोडून करू शकत होता तुम्ही. बरोबर. पण या गरजेचं नाही ना तुम्हाला दरवेळेसच पॅसिवाईजमध्ये बाय येईल, हेही तुम्ही समजून घ्या. वाक्यामध्ये आवर क्लोथेस वर नॉट इथे V3चं आहेच. बरोबर. आणि इथे त्याच्यावर जे विद्यार्थी मित्रांनो हा ॲक्टिव्ह सब्जेक्ट नाही आहे. बरोबर. पण ते खराब झालेले आहेत, केल्या जात आहेत, अशा प्रकारचा त्याचा बोध होतो आहे. त्यामुळे हेही वाक्य पॅसिवाईजचं आहे. खालचं वाक्य आय वॉन्ट कॉफी टू हॅव म्हणजे मला कॉफी पाहिजे. बरोबर. टू हॅव कशासाठी पाहिजे काय आता पुढे दिलेलं नाही, पण आय वॉन्ट म्हणूनच लक्षात आलं की आय वॉन्ट म्हणजे करता काय आहे? ॲक्टिव्ह आहे. म्हणजे मग हे ॲक्टिवाईजचं वाक्य आहे. पर्याय क्रमांक Cचं जे आहे ना ते ॲक्टिवाईज आहे. आणि विचारलं काय पॅसिवाईज कोण आहे? मग C आहे का पॅसिवाईज? नाही. C आहे का पॅसिवाईज? नाही. C आहे का पॅसिवाईज? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 A आणि B जे आहेत मग विद्यार्थी मित्रांनो A आणि B हे पॅसिवाईज बनले आहेत. इतकं सोपं वाक्य होतं. त्यामुळे पॅसिवाईज ओळखणं, पॅसिवाईजमध्ये टेन्समध्ये चेंज होत नाही वगैरे छोटे मोठे बारकावे तुम्हाला मी 1000 बार रिपीट केले तर समजायचं की मग मात्र दीपक सरचा जो विद्यार्थी आहे खिलाडी बननेवाला आहे. बस अब बोल बच्चे नाही रहेगा फिर खिलाडी बनेगा. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत.
ॲक्टिवाईज परत एक वाक्य टाकले बघा, कारण यावर खूपच वेटेज आहे ना, त्यामुळे कदाचित मी तुम्हाला सांगतो आहे मी हे गोष्टी टाकल्या असतील, हालाकी मला माहिती नाही मी एवढे का टाकले आहेत, बरोबर. पण जे आहे विद्यार्थी मित्रांनो, मी पहिल्यांदा टाकलं तुम्हाला की टेन्स बदलत नाही, दुसऱ्यांदा टाकलं की ॲक्टिवाईज ओळखायचा कसा, आणि तिसऱ्यांदा टाकतो आहे की ॲक्टिवाईजचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो आता याच्यामध्ये काय नवीन शिकवायचं आहे प्रश्न वाचल्यावरच मला पण समजेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, सोपं आहे, सरळ आहे. आयडेंटिफाय द सेंटेन्स विच इन द ॲक्टिवाईज. पहिल्यांदा मी पॅसिवाईजचे तुम्हाला सेंटेन्स ओळखायचं सांगितलं, आता मी ॲक्टिवाईज म्हणजे तुम्हाला एका रूलमध्ये मी तुम्हाला ॲक्टिवाईज कसा ओळखायचं ते शिकवतो, दुसऱ्या रूलमध्ये पॅसिवाईज कसा ओळखायचं शिकवतो आहे, आणि यामध्ये ॲक्टिवाईज शिकवतो आहे. बघा टॅक्स असिस्टंट 2016ला प्रश्न आला. द गार्ड रिफ्यूज्ड हिम ॲडमिशन. गार्डनं काय केलं, रिफ्यूज केलं, म्हणजे गार्ड इज ॲक्टिव्ह, सो दिस सेंटेन्स इज ॲक्टिवाईज. This sentence is in activize. She was handed a chair. आता she was handed a chair. Okay. So she was handed a chair म्हणजे तिला एक चेअर दिली, बरोबर. आता इथे कोणी पण टाकू शकता, बाय कोणाकडनं दिली त्याच्याकडनं काही पण व्यक्तीचं नाव काय जे भरायचं भरा, ऑब्जेक्टिव्ह केस जे भरायचं असेल ते भरा. म्हणजे दिस इज अ पॅसिवाईज सेंटेन्स. दिस इज अ पॅसिवाईज सेंटेन्स. पॅसिवाईज. Okay. Because she is not an active subject here. So therefore this sentence is a pacify. Next. Option number C. We are taught grammar by Mr. Krishnanji. Okay. We are taught. We are taught. We are not teaching. We are taught. So subject is receiving action by whom? By Mr. Krishnanji. So therefore this sentence is also not a passivized sentence. Sorry, activized sentence, because our subject is not in an active state. Okay, so this sentence is in passivize. So what is the question? Question is that identify the sentence which are in activize. So answer is that we have only one sentence that is in activize, and that is which sentence? That is A, and option number 1 is the correct answer. Got it? एकदम सोपा होता विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न अजिबात तुम्हाला थोडाही तुमच्या मेंदूला विद्यार्थी मित्रांनो अजिबात कुठल्याही प्रकारचं जे आहे अडचणी येऊ देत नाही. रूल नंबर 19 विद्यार्थी मित्रांनो, चलो फटाफट. रूल नंबर 19 टेन्सला पण मी थोडंसं आता जरा पिंजला आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी त्याला जरा त्याच्यावर पण जरा माझा फेरफटका मारला आहे, पण जरा वेगळ्या पद्धतीने. आणि आणखी जे आहे 2 सेशन जे येणार नाही 50-50 रूलचे, आणखी गोल्डन रूलचे, मग 125 होतील संपूर्ण. तर तिथे तर मात्र विद्यार्थी मित्रांनो इतका खजिना तुम्हाला दिसेल की तुम्ही म्हणसाल सर क्या बात आहे यार, एक नंबर माणूस खरंच. त्यावेळेस तुम्ही म्हणता की यार खरंच सर तुम्हाला आमचे आशीर्वाद लागणार सर. आणि विद्यार्थी मित्रांनो मी असं म्हणेल तुम्हाला की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना विद्यार्थी मित्रांनो आपल्या कोर्सबद्दल माहिती सांगा, त्यांना आपल्या बॅचला जोडा. विद्यार्थी मित्रांनो तुमचे मित्रमैत्रिणी जे पण असतात त्यांना तुम्ही सांगा मी तुमच्याकडनं दुसरं काही मागत नाही आहे, क्लिअर. आणि आपल्या लेक्चरची क्वालिटी पहा विद्यार्थी मित्रांनो, मार्केटमध्ये फोबिया आहे, बरोबर. म्हणजे मी जर तुम्हाला हेच जर खूप मागड्या रेटनं चाललं की तुम्ही माझा नाही दीपक सर म्हणजे लय भारी आहे, चला दीपक सरकडेच जाऊ, बरोबर. पण इथे जे आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला कमीत कमी फीसमध्ये आणि एकदम उत्तम क्वालिटीचा कंटेंट देतो, आणि संपूर्ण गोष्टी माझ्या अनुभवातून शिकवतो मी तुम्हाला, क्लिअर. नो कॉपी पेस्ट हिअर ॲट ऑल, समजलं. फिल इन द ब्लँक. ASO 2021ला काय प्रश्न आला बघा. आजकाल तर कोणी बी काय बी शिकवायला, इंग्रजी म्हणजे उठतं सुटतं कोणी बी काही शिकवायला विद्यार्थी मित्रांनो अशा लोकांपासून दूर राहा विद्यार्थी मित्रांनो. जो त्याच्यातला खरा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे रुळलेला पैलवान आहे त्याच्यासोबतच या गोष्टी शिका विद्यार्थी मित्रांनो. उगाच विनाकारण वेळ घालू नका तुमचा, बघा. त्यामुळे सांगतोय जास्तीत जास्त लोकांना जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या बॅचसोबत जोडा, क्लिअर. त्यांचाही फायदा होऊ द्या, तुमचाही फायदा होऊ द्या, आणि जास्तीत जास्त लोकांना जोडल्यामुळे माझाही विद्यार्थी मित्रांनो फायदा होईल. कारण इथून पुढे जे बी काही कॉन्टेंट येणार आहे तुम्हाला ॲप्लिकेशनला वगैरे वगैरे तर रिसर्च ओरिएंटेड कॉन्टेंट येणार आहे, एक्झाम ओरिएंटेड येणार आहे. त्याच्यातनं काहीतरी हाल निघलं पाहिजे, समस्याचं जड काय आहे ते मला काढायचं आहे, नक्की फक्त इंग्रजी व्याकरण शिकून पुढे जायचं आहे. मला काही गुत्त दिलं नाही विद्यार्थी मित्रांनो की एवढं शिकवा म्हणजे झालं सर आमचं. माझं काम आहे की तुम्हाला इफेक्टिव्ह कसं बनवता येईल, तुम्हाला आणखी त्याच्यामध्ये स्कोर मेकर कसं बनवता येईल, तुम्हाला त्याच्यामधला एक खिलाडी कसा बनवता येईल, तुम्हाला तुमच्यातलं एक कॅरेक्टर फंक्शनल इंग्लिश कसं शिकवता येईल, या गोष्टी माझ्या खूप सेंट्रल आयडियामध्ये किंवा त्या थीममध्ये थांबतात, आणि तेच माझ्या डोक्यामध्ये 24 तास चालू असतात. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टींचा जास्तीत जास्त फायदा घ्या विद्यार्थी मित्रांनो. बघा फिल इन द ब्लँक. ASO 2021ला काय प्रश्न आला. आय डॅश 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 म्हणजे स्पेस इंग्लंड लास्ट
ऑगस्ट. आता लास्ट आल्याच्या नंतर मग चाहे लास्ट ऑगस्ट असू द्या, लास्ट मंथ असू द्या, लास्ट वीक असू द्या, लास्ट इयर असू द्या, काही बी असू द्या, जर लास्ट आलं विद्यार्थी मित्रांनो समजायचं साधा भूतकाळ आहे. क्लिअर. कारण की या वाक्यामध्ये आणखी एक्सटेंड वाक्य पण नाही आहे, बरोबर. की जर एक्सटेंड वाक्य असलं असतं, आता बघा मी इंग्लंडला लास्ट म्हणजे मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये व्हिजिट केली ती, बरोबर. म्हणजे त्याचा आताशी काही संबंध नाही आहे. मी असं नाही म्हणत की आता मग त्या गोष्टीला 3 महिने झाले आहेत, आता तुम्ही मला भेटले आहेत, काहीच बोलत नाही. दॅट इज इन अ व्हेरी प्लेन स्टेट सेंटेन्स आहे हे, की आय स्पेस इंग्लंड लास्ट ऑगस्ट. सो नो म्हणजे पास्ट टेन्सचे कुठल्याही प्रकारचं जे आहे प्रेझेंटला आता काही घेणं देणं नाही. आणि जसं की मी तुम्हाला साध्या भूतकाळात शिकवलं आहे की एखाद्या पॉईंटला एखादी घटना घडत असेल आणि तिचा वर्तमान काळाशी काही संबंध नसेल आणि ती त्या काळामध्ये एका पर्टिक्युलर टायमाला घटना घडली असेल तर तिला साध्या भूतकाळामध्ये लिहायचं असतं. किंवा दुसऱ्या प्रकारे पण सांगितलं होतं तुम्हाला, जर तुम्हाला मी शिकवलं की आडवर असे असतात काही टाईमचे की जर ते पास्टचं दाखवत असताना आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो ॲगो असेल किंवा विद्यार्थी मित्रांनो बिफोर असेल किंवा तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो लास्ट असेल. आता लास्टलाच मी सांगितलं तुम्हाला फर्दर एक्सटेंड करायचं आहे, ऑगस्ट असू द्या, मंथ असू द्या, वीक असू द्या, काही इयर असू द्या, काही पण असू द्या. विद्यार्थी मित्रांनो घाबरायचं मात्र अजिबात नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी हे पण शिकवलं होतं बघा, इन आणि त्यासोबत जे आहे कुठलं तरी एखादं पास्टचं जे आहे वर्ष हे बी शिकवलं. जसं की बघा आता जर समजा 2023 असेल तर मी त्याच्यामध्ये जर 2010 टाकलं तर ते भूतकाळी झालं, 2022 टाकलं भूतकाळी झालं, बरोबर. तर त्यावेळेस पण तुम्हाला साधा भूतकाळ वापरायचा आहे. साधा सिंपल कॉन्सेप्ट होती. पण त्यामुळे लास्ट असल्यामुळे पण तुम्हाला कळालं की वर्ब काय पाहिजे होतं, तर आपल्याला पास्टचं पाहिजे होतं, तर हॅव हे प्रेझेंटचं होतं. त्यामुळे मी असं एकदा हळूहळू छाटत चालत आहे. क्लिअर. त्यानंतर व्हिजिटिंग आहे विद्यार्थी मित्रांनो, जसं की मी तुम्हाला पहिल्यांदा शिकवलं आहे गोल्डन रूलमध्ये. आणि काय सांगितलं आहे की सब्जेक्टच्या नंतर कधीच जे आहे विद्यार्थी मित्रांनो क्रियापदाला ING लागत नसतो. आणि मी तुम्हाला आता इथे आवर्जून हे वाक्य याच्यासाठी घेतो आहे किंवा याच्यासाठी सांगतो आहे की बघा हा रूल किती वेगवेगळ्या व्हेरिएशनच्या वाक्यामध्ये तुम्हाला इन्सर्ट केला जातो. मग आता तुम्हाला इथे जरी नाही विचारला असता तरी पण तुम्हाला कळालं की व्हिजिटिंग म्हणजे व्हिजिटला ING प्रत्यय लागला आहे. आणि असा जर ING प्रत्यय लागला सब्जेक्टच्या सोबत तर तसं चालत नाही, मध्ये कुठलं तरी हेल्पिंग वर्ब यायला पाहिजे. त्यामुळे हे पण चूक, कॉमन सेन्स. आणि अशा प्रकारचे खूप सारे प्रश्न आहेत जे टेन्समध्ये विचारलेले आहेत. हालाकी PYQ घेतल्याच्या नंतर तुम्ही मात्र तुम्हाला संपूर्ण गोष्टी क्लिअर होतील. आता बघा आता व्हिजिटेड आणि हॅड व्हिजिटेड झालेला विद्यार्थी मित्रांनो हॅड व्हिजिटेडमध्ये पण चालणार नाही. एखादी क्रियाचा त्याचा काही संबंध नाही वगैरे वगैरे असं दर्शवायचं असेल तर फक्त आणि फक्त साधा वर्तमान साधा भूतकाळ वापरला जातो, साधा वर्तमान काळ नाही, साधा भूतकाळ एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे झालं रूल नंबर जे आहे विद्यार्थी मित्रांनो 19चा सर्व सारांश. क्लिअर. नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो आणि बघा हे विद्यार्थी मित्रांनो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. जर एखादं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स विद्यार्थी मित्रांनो हालाकी हा पॅटर्न पण आता बऱ्यापैकी एक्झामला जरा त्यांना यूज टू झालेला आहे आणि आता यांना मजा आली आहे या पॅटर्नवर प्रश्न विचारायची. त्यामुळे आपण थोडी तयारीत राहूयात. बघा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ज्याच्या शेवटी जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जसं माहीत आहे की उद्गारवाचक चिन्ह लागत असतं. क्लिअर. त्याला आपण म्हणतो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. पण हालाकी बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनो मी इथे हे सांगू इच्छितो की कधी कधी जे आहे विद्यार्थी मित्रांनो एक्सक्लेमेटरी साईन वाक्यामध्ये आढळत पण नाही आणि तेही एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतं. त्यामुळे तुम्ही सावध राहायचं आहे. बघा मी जसं सांगितलं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जर वाक्यामध्ये हिअर आणि देअर हे दोन जर शब्द तुम्हाला दिसत असतील, हिअर आणि देअर, आणि शेवटी तुम्हाला एक्सक्लेमेटरी साईन दिसत असेल, एवढं जर तुम्हाला कळालं तर समजायचं त्या वाक्याचा काळ फक्त साधा वर्तमान काळ असेल. साधा वर्तमान काळ एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे रे बाबांनो, बाकी जास्त डोकं लावायचं नाही. आता इथे बघा ना लुक दिलं होतं पण लुकच्या नंतर कॉमा होता ना विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट देअर दिलं का नाही. त्यामुळे इथे लुक दिलं असतं नाही तर ठुक दिलं असतं, काय रुक दिलं असतं, काय देऊ द्या काही फरक पडत नाही आपल्याला. क्लिअर. कॉमा दिलेला आहे. आता इथे बघा देअर आलेला आहे आणि देअर आलेला आहे आणि शेवटी एक्सक्लेमेटरी साईन आहे म्हणजे साधा वर्तमान काळ पाहिजे होता. आणि याने विचारलं काय फिल इन द ब्लँक कंबाईन ग्रुप B 2018ला विचारलेलं आहे. आता या कमचं जे अप्रोप्रिएट प्रोनाउन आपल्याला इथं वापरायचं आहे. साधा वर्तमान काळ आहे, सब्जेक्ट सिंग्युलर आहे, त्यामुळे कमचं कम्स होईल. चालेल संपलं. कुठे आहे बघा, चला पर्याय क्रमांक 4. क्लिअर. म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस जे असतात विद्यार्थी मित्रांनो तर त्या सेंटेन्समध्ये आपण लक्षात ठेवण्यासारखी बाब ही होती की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जे असतात विद्यार्थी मित्रांनो जर हिअर आणि देअरनं सुरुवात झालं तर साधा वर्तमान काळ घ्यायचा. एवढं जर तुम्हाला समजायला लागलं तर माझ्या मते माझे गोल्डन रूल्स काय तर त्याचं सोनंच काय डायमंड झालं असं म्हणेन मी. जस्ट वेट. हां बघा आता विद्यार्थी मित्रांनो
हा एक पॅटर्न जो आहे आयोगामध्ये या रूलला किंवा एकंदरीत संपूर्ण एक्झाम्समध्येच मी म्हणेन, आयोगामध्येच नाही फक्त, हा रूल खूपच ट्रेंड करतो आजकाल बघा. म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पोरं खूपच पाठ करून जातात, खूप काही गोष्टी समजून जातात, पण जे कामाचं आहे ते मात्र कोणालाच माहिती नसतं. आणि ते काय आहे बघा, ईदर ऑर नीदर नॉर, तुम्हाला तर माहिती आहे फिक्स्ड असतं बरोबर, किंवा नॉट ऑनली बट ऑल्सो, या प्रकारच्या जे विद्यार्थी मित्रांनो किंवा ऑर नॉर या प्रकारच्या शब्दांचा उपयोग करून तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकवर प्रश्न बनवला जातो. आणि ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न सेट केला जातो तर त्यावेळेस कुठे ट्रॅप टाकले जातात हे तुम्हाला एका प्रश्नामध्ये समजून जाईल बघा. आणि हे काय आहे हे पण आता तुम्हाला परत एक्सप्लेन करतोच मी. कंबाईन ग्रुप सी 2018ला प्रश्न विचारलेला आहे. विच वन ऑफ द ऑप्शन इज करेक्ट अबाउट द गिवन सेंटेन्स. आणि विचारलेलं ईदर सी ऑर दे हॅव टू अटेंड द मीटिंग फुल स्टॉप. आणि तुम्हाला माहिती आहे का, इथे दे आलेला विद्यार्थी मित्रांनो, हालाकी मी हा प्रश्न जाणून बुजूनच घेतला आहे, सोपे प्रश्न मी घेतच नाही, जाणून बुजून डिफिकल्ट घेतला. मी तुम्हाला कळावं की सर ऑर सोबत दे कसं काय आलं सर, ऑर सोबत तर दोनच पाहिजे, तर इथं दे असू त्यानंतर काय आणखी काही असू दे विद्यार्थी मित्रांनो, फक्त लक्षात ठेवायचे 2 आयटम जोडायचे आहेत आपल्याला त्याच्यासोबत. क्लिअर. मग इकडे सी आहे आणि इकडे दे आहे, काही फरक पडत नाही. मुद्दा हा नव्हता, हा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा ईदर वाक्यामध्ये आलं तर त्याच्यासोबत नॉर आहे का ऑर आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे, तर ऑर येत असतं. ॲटलिस्ट एवढा पॉईंट तुमचा क्लिअर पाहिजे. बरोबर झालं, तुम्हाला सर्वांना क्लिअर कळालं. आता बघा मग सब्जेक्ट जे आहे जर सिंग्युलर असेल का प्लुरल असेल, वर्ब काय घ्यायचं आहे वगैरे कसं कळणार. तर ऑर आणि नॉर हे बघा, ही इकडची जे येतं ना विद्यार्थी मित्रांनो, ऑर किंवा बट ऑल्सो ऑर नॉर, या नंतर जे आहे नीदर नॉर येईल विद्यार्थी मित्रांनो. इथे इथे बघा, हे इथे लिहायचं राहिलं गेलं, हे नॉर येईल, नॉर, ईदर ऑर नीदर नॉर. क्लिअर. तर मग बघा विद्यार्थी मित्रांनो की जे काही ऑर आहे किंवा नॉर आहे किंवा बट ऑल्सो आहे किंवा ऑर नॉर, यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो बी काही सब्जेक्ट असेल ना तर त्या सब्जेक्टच्या नुसारच वर्ब घ्यायचा आहे. मग आता बघूयात आपण, इथे ऑर आहे, ऑरच्या नंतर इथे दे हा सब्जेक्ट आहे, आणि दे तुम्हाला माहिती आहे प्लुरल हा सब्जेक्ट आहे, आणि त्यासोबत जे आहे प्लुरल हेल्पिंग वर्बच येईल, कारण हे प्लुरल हेल्पिंग वर्ब आहे, त्यामुळे अगदी बरोबर आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं या सेंटेन्समध्ये काय आहे, एरर नाही आहे, म्हणजे सेंटेन्स काय अगदी राईट आहे. म्हणजे मग आता त्याला बघूयात आपण काय बोललेलं आहे याच्यामध्ये, रॉंग आहे का रे, नाही रॉंग नाही, अगदी बरोबर आहे. खाली बसा, यूज दे इन द सेंटेन्स इज रॉंग. ते म्हणत आहे की दे वापरणं चुकीचं आहे. आणि मी तुम्हाला मुद्दामूनच प्रश्न असा घेतला आहे की एकदम छोटं मोठं प्रश्न घेऊन नाही आलो तुमच्या पुढे, की जर इथं मी जर दुसरा ही सी किंवा कुठला तरी ही असा कुठला तरी एखादा प्रश्न जर टाकला असता किंवा प्रोनाऊनची केस टाकली असते, ती सोपी झाली असते, तुम्हाला लगेच तुम्ही ओळखला असता सर इथं ह्याच घ्या, चला पुढे. बरोबर. पण दे सोबत काही लोकांना वाटतं सर ऑर येईल का, तर येतं विद्यार्थी मित्रांनो, काही ॲलर्जी नाही आहे, त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही समजून घ्यायच्या आहे. त्यामुळे हे पण चूक आहे. खाली नेक्स्ट वाचा, वर्ब हॅव शुड बी हॅज, अजिबात नाही विद्यार्थी मित्रांनो. इथे सब्जेक्ट ऑरच्या नंतर जो सब्जेक्ट आहे त्याच्यानुसार जे वर्ब बनणार आहे. म्हणजेच थोडक्यात इथे ईदरला चिटकून जो सब्जेक्ट असेल इकडे त्यानुसार वर्ब नाही बनणार. बरोबर. त्यानुसार याच्यानंतर या ईदरच्या इकडे जे चिटकून जे वर्ब आहे त्याच्यानुसार तुमचा वर्ब सब्जेक्ट जो आहे त्याच्यानुसार वर्ब नाही बनणार. म्हणजे नीदर सी, ईदर ही असं, नॉट ऑनली काय पण असू द्या, म्हणजे नॉट ऑनली बोर्ड असं काही बी टाका ना तुम्ही, काही फरक पडत नाही. पण इथल्यानुसार जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सब्जेक्ट सब्जेक्टनुसार वर्ब घ्यायचा नाही, तर जो दुसरा जो पियर कंजंक्शनचा इकडचा जो भाग आहे त्याच्यानंतर जो सब्जेक्ट येतो या सब्जेक्टच्यानुसार विद्यार्थी मित्रांनो वर्ब घ्यायचा आहे. ॲटलिस्ट एवढं लक्षात ठेवलं तर माझ्यामध्ये तुम्हाला हा खूपच महत्त्वाचा रूल आहे जो तुमच्या लक्षामध्ये बसेल. क्लिअर. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जात आहोत 22 नंबरच्या रूलकडे, आणि हा पण विद्यार्थी मित्रांनो तेवढाच महत्त्वाचा रूल आहे. जस्ट वेट, read it. At least you can read the question and then try to give answer of the question. बघा विद्यार्थी मित्रांनो 22 नंबरचा काय प्रश्न विचारलेला आहे आणि खूपच हे काय आहे, म्हणजे 22 नंबरचा रूल काय, आपला रूल सांगतो विद्यार्थी मित्रांनो, ट्रेंडिंग करणारा रूल आहे हा पण लक्षात ठेवा. ईदर ऑफ, neither of, none of, no one of, each of, every one of, पण यासोबत ऑफ लागलेलं आहे बघा. आणि यासोबत जे आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर जे आहे इमिडिएटली नाऊन असेल तर प्लुरलसमध्ये येईल, आणि प्रोनाऊन नसेल तर त्याची पण केस प्लुरलमधली असेल, आणि त्यानंतर मात्र समोर आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे, पण ते मात्र सिंग्युलर असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. थोडं अटकपटक नियम आहे, त्यामुळे या रूलवर हालाकी खूप सारे प्रश्न विचारले चालले आहेत आजकाल, आणि MPSCचं तर खूपच फेमस आहे हा रूल, आणि बाकी एक्झाममध्ये पण हा येतो. बघा एक्सरसाइज 2017मध्ये कसा प्रश्न विचारला आहे. सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट
सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस. आता इथे बघा पहिलं सेंटेन्स काय दिलेलं आहे, इच ऑफ द एम्प्लॉईज. आता इच काय विद्यार्थी मित्रांनो, हे बघा याच्यामधलं इच कुठे रे, हे बघा इच. त्यानंतर काय आलं, ऑफ आलेलं आहे बघा, हे ऑफ. आणि त्यानंतर नाऊन किंवा प्रोनाऊन कसं असायला पाहिजे, प्लुरल असायला पाहिजे. बघा हे नाऊन हे एम्प्लॉईज घेतलेलं आहे, अगदी बरोबर आहे. पण जे आहे विद्यार्थी मित्रांनो, यानंतर हेल्पिंग वर्ब कसं असायला पाहिजे रे, तर सिंग्युलर हेल्पिंग वर्ब म्हणजे एकवचनी क्रियापद असायला पाहिजे. वाच काय एकवचनी आहे म्हणजे त्यामुळे अगदी बरोबर आहे, ये नंबर अगदी बरोबर आहे. बघा सॉरी आपण बीचं चेक करीत गेलो का रे. बरं चला बघा वरचं पण बघा खालचं बी बघा, दोन्ही इथपर्यंत अगदी बरोबरच आहे सेंटेन्स. बरं हे आपण बीचं चेक केलं. चला बोलता बोलता बीकडे गेलो मी. इच ऑफ द एम्प्लॉईज वॉज गिवन अँड बोनस म्हणजे बी नंबर अगदी बरोबर आहे. ए नंबरकडे येऊयात आपण. पहिल्यांदा इथे चालतो पण परत एकदा इचच्या नंतर ऑफ आहे बरोबर. इच जे आहे कुठे बघा, याच्यानंतर ऑफ, त्यानंतर नाऊन किंवा प्रोनाऊन प्लुरल पाहिजे, क्रियापद मात्र सिंग्युलर पाहिजे. या ऑफच्या नंतर नाऊन जे आहे हे प्लुरल आहे, परंतु त्यानंतर जे आहे वर्ब मात्र इथं सिंग्युलर न ठेवता प्लुरल केलेलं आहे. प्लुरल घ्यायचं नाही, हा अटकपटक नियम आहे, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे, याच्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे, यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे. बकवास जे आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्व रूल पाठ करण्यात काही अर्थ नाही आहे, पण लक्षात ठेवा एक फॉर्मॅलिटी असते आणि आपल्या कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीला कधी पण विद्यार्थी मित्रांनो एक्स्ट्राच मार्क पडतात. त्यामुळे त्या गोष्टी आपण समजून घेत असतो, पण त्याच्यामध्ये पण फिल्टर करून आपण काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न आजच्या सेशनमध्ये करत आहोत. मग आता तुम्हाला समजलं वर घेणार नाही, कारण यासोबत ईदर ऑफ, नीदर, नॉर, वन ऑफ, इच ऑफ अशा प्रकारचे ज्या काही फ्रेज आहेत त्यानंतर नाऊन किंवा प्रोनाऊन सिंग्युलर आणि वर्ब मात्र हे असणार. नाऊन किंवा प्रोनाऊन प्लुरल पण वर्ब मात्र सिंग्युलर. थोडं अटकपटक आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. बघा नीदर आहे, नीदर कुठे बघा याच्यामध्ये नीदर, हे बघा नीदर. त्यानंतर ऑफ आहे बघा, हे ऑफ आहे. कधी कधी द पण येतं, लक्षात ठेवा हे मध्ये. क्लिअर. त्यानंतर जे आहे जे सब्जेक्ट असतो आपला तो किंवा नाऊन किंवा प्रोनाऊन ज्याला आपण म्हणतो तो प्लुरल होणार आहे आपला बरोबर. आणि त्यानंतर वर्ब मात्र काय येणार आहे, सिंग्युलर येणार म्हणजे इथं इज आलेला आहे, अगदी बरोबर आहे. पण जर आपण विद्यार्थी मित्रांनो 4 नंबरचा जर पाहिला आपण, नीदर आहे बरोबर. नीदर कुठे बघा, चला हे बघा हे नीदर आहे बरोबर, ईदर नीदर. क्लिअर. त्यानंतर ऑफ आहे. त्यानंतर जे आहे विद्यार्थी मित्रांनो अक्विजिशन आहे विद्यार्थी मित्रांनो, पण मात्र इथं वर्ब प्लुरल घेतलेला आहे. मी 1000 वेळेस सांगितलं तुम्हाला की एकवचनी जे आहे एकवचनी जे आहे विद्यार्थी मित्रांनो क्रियापद पाहिजे. समजलं का सर्वांना. म्हणजे इथं आर यायला पाहिजे होतं का नाही. म्हणजे उदाहरणासाठी सांगायचं झालं तर इथं वर आलं आहे त्यामुळे हे चुकलं आहे, इथं आर आला आहे त्यामुळे हे चुकलं आहे. म्हणजे ए चूक डी चूक. ए आणि डी हटवा विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला करेक्ट विचारले आहेत, मग ए आणि डी नको, मग बी आणि सी पाहिजे. मग बी आणि सी कुठे बघा, चला बी आणि सी जर बघितलं पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला अगदी करेक्ट उत्तर मिळत आहे विथ, मी म्हणतो आपण खूप सारं एक्सप्लेनेशन आपण याच्या बाबतीत घेतलेलं आहे. नेक्स्ट रूल आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि खूप सारं तुम्हाला जे आहे क्रक्स ज्याला आपण म्हणतो ना या सेशनमधला, तर तो तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. आणि हालाकी आता तुम्हाला अनुभव तर आलाच असेल की म्हणाला तर फक्त 125 रूल्स आहेत, परंतु मात्र त्यामध्ये गोष्टी इतक्या कळाल्यात की 1025 जरी म्हणलो तरी मग त्याला कमी पडेल. हे मात्र तुम्ही प्रामाणिकपणे स्वतःला विचारा आणि खरंच ते निघतं का नाही ते बघा. त्यामुळे वरवरचं थुतुरमुतुर विद्यार्थी मित्रांनो टीचिंग नावाचा भानगड 36चा आकडा आहे दीपक सरला, हे तुम्हाला एकदम स्पष्टपणे मी सांगतो आहे. क्लिअर. बघा विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट रूल जो आहे तो काय आहे, कधी कधी विद्यार्थी मित्रांनो बरेचसे विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवर असा प्रश्न बनतो किंवा हा जो पॅटर्न आहे यावर खूप सारे प्रश्न असतात आणि विद्यार्थ्यांना हेच कळत नाही की एक्झॅक्टली सब्जेक्ट कोणचा आहे ज्यानुसार आम्हाला वर्ब घ्यायला पाहिजे. तर ते काय करतात शक्यतो विद्यार्थी मित्रांनो जे पहिलं सब्जेक्ट असतात त्याच्यानुसारच जे आहे वर्ब घ्यायला सुरुवात करतात. पण असं नाही करायचं विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जे आहे माहिती असायला पाहिजे एक्झॅक्टली की कोणत्याच्या नंतर जे आहे तुम्हाला काय करायचं आहे की जे आहे विद्यार्थी मित्रांनो की कुठलं वर्ब घ्यायचं आहे. हालाकी लक्षात ठेवा या रूलमध्ये जर विचार केला की हे जर शब्द दिसले तुम्हाला ॲज वेल ॲज अलॉंग विथ टुगेदर विथ बिसाइड इन ॲडिशन अकंपनेड बाय गायडेड बाय हेडेड बाय रादर दॅन ॲज मच ॲज अशा प्रकारचे जर शब्द दिसले तर मात्र मग इथे तसंच घडणार आहे. जसं की या समजा उदाहरणासाठी ॲज वेल ॲज दिसलं वाक्यामध्ये तर त्याच्या अगोदरच्या शब्दाच्या नुसार घ्यायचं आहे. आता हे असं का घडलं याचं विद्यार्थी मित्रांनो विथ लॉजिक सांगतो मी तुम्हाला. बघा विद्यार्थी मित्रांनो असं आहे की याच्यामध्ये बरेचसे शब्द प्रीपोजिशन आहेत आणि प्रीपोजिशनच्या नंतर काय येत असतं रे, ऑब्जेक्ट येत असतं. मग ऑब्जेक्ट कधी सब्जेक्ट नाही होणार, मग आपल्याकडं सब्जेक्ट राहिलाच कुठला, मग राहिला सब्जेक्ट पहिला. मग त्यामुळे कॉमन सेन्स नको आपण या गोष्टी समजून घेऊ शकतो. पण एकदा मात्र माझ्या मते तुम्ही या सर्वांनी या गोष्टी वाचून घ्यायच्या आहेत. ॲज वेल ॲज, अलॉंग विथ, टुगेदर विथ, बिसाइड, इन ॲडिशन टू, अकंपनेड बाय, गायडेड बाय, हेडेड बाय, ॲज मच ॲज, रादर दॅन, मोर दॅन. तर या सब्जेक्टच्या या जर हे वाक्यामध्ये जर असे जर का प्रश्न तुम्हाला शब्द दिसले सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट टॉपिकमध्ये, क्लिअर,
प्रश्न वाचताना तुम्हाला कळणार तो की प्रश्न कशावर आहे, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट टॉपिकवर आहे की नाही. तर यावेळेस तुम्हाला सब्जेक्ट जो घ्यायचा आहे तर तो पहिला घ्यायचा आहे, कारण यानंतर येणार ते ऑब्जेक्ट असणार आहे. मग ऑब्जेक्टच्यानुसार वर्ब घ्यायचंच नाही, पण झालं. मग हेल्पिंग वर्ब कशानुसार येणार, अशा शब्दामुळे सब्जेक्टनुसार येणार आहे. मग आता आपण काय करूयात, एक STI 2017ला यावर एक प्रश्न आलेला आहे आडामेडा, आणि त्याला कसा असू द्या आपण त्याला बरोबर तेढा करू आणि सरळच करू त्याला विद्यार्थी मित्रांनो. मग बघा 2017ला काय प्रश्न विचारला, सिलेक्ट ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस. राम आपलं इथं आर पाहिजे होतं असं बघा, कारण प्रॉपर नाव नाही त्यामुळे तसंच लिहायला पाहिजे. राम ॲज वेल ॲज श्याम वर प्रेझेंट, आणि मी सांगितलं तुम्हाला ॲज वेल ॲज आलं विद्यार्थी मित्रांनो, तर या अगोदरचा सब्जेक्ट बघायचा आहे. मग कारण इकडचा ऑब्जेक्ट बनेल हा, त्यामुळे तुम्ही सावध राहायचे बघा. मग राम काय सिंग्युलर सब्जेक्ट आहे, मग इथं काय पाहिजे होतं, वर नाही वाच पाहिजे होतं, वाच. त्यामुळे हे चूक, करेक्ट विचारलं नाही. आणि बघा चला नेक्स्ट, मॅनेजर कॉमा अलॉंग विथ. तुम्हाला मी सांगितलं विद्यार्थी मित्रांनो बघा, अलॉंग विथ कुठे इथे हे बघा, हे अलॉंग विथ असेल विद्यार्थी मित्रांनो. यापैकी कोणता सब्जेक्ट असेल तर याच्या अगोदरच्या नुसार सब्जेक्ट घ्यायचा आहे, या सब्जेक्टनुसार जे आपल्याला वर्ब घ्यायचा आहे, बरोबर. मग अलॉंग विथ काय, सेव्हरल असिस्टंट्स. तर लोकांना वाटेल हा प्लुरल आहे त्यामुळे इथं वर पाहिजे होतं, नाही. तर हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो, विथ आलं, विथ काय प्रिपोजिशन आहे, तर हे मग तर ऑब्जेक्ट बनेल. ऑब्जेक्टच्यानुसार सब्जेक्ट नाही बनणार. मग आता आपल्याकडे सब्जेक्ट कुठे राहिला आहे, तर मॅनेजर हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे. मग या सिंग्युलर सब्जेक्टसाठी इथं वाज बरोबर आहे, म्हणजे हे अगदी बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये जर आपण विचार केला तर सी एक राहिलं, आणखी चला सी पण घेऊयात आपण, खालचं सी वाचून घेऊया. द टॉलेस्ट ऑफ प्लेयर वॉज इंजर्ड. मग आता बघा द टॉलेस्ट, आता इथं काय दिलेलं विद्यार्थी, ऑफ द टॉलेस्ट ऑफ द प्लेयर. आता मी तुम्हाला सांगितलं ऑफ जर दिसले विद्यार्थी मित्रांनो, तर ऑफ काय प्रिपोजिशन आहे, प्रिपोजिशनच्या नंतर ऑब्जेक्ट असतं, ऑब्जेक्टच्यानुसार सब्जेक्ट नाही विद्यार्थी मित्रांनो, वर्ब नाही आहेत. मग याच्या अगोदर काय रे, तर द टॉलेस्ट आहे. मग द काय लागलं तुम्हाला समजलं, सर्वात मोठा, सर्वात उंच, म्हणजे मग हा सिंग्युलर व्यक्ती आहे, त्यामुळे इथं वाज बरोबर आहे. म्हणजे बी आणि सी अगदी बरोबर आहे, परंतु हे चुकलेलं आहे. आपल्याला काय विचारलं, करेक्ट विचारलं आहे. मग करेक्ट कुठे आहे बघा बरं, बी आणि सी बघा इथे बघा, कुठे आहे बघा, बी आणि सी बघा. आणखी एक वाक्य राहिलं बघा, डी वालं बघा, गडबड व्हायली का. चला हे पण वाक्य घेऊयात आपण. द मॅन इन द चार्ज ऑफ वर्कर्स वॉज कॉल्ड राजन. बरोबर बघा, इन द चार्ज ऑफ मी सांगितलं आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, काय पण असू द्या, इन चार्ज असू द्या वगैरे वगैरे. तर इथं ऑफ आहे, ऑफच्या नंतर प्रिपोजिशन लागेल विद्यार्थी मित्रांनो, प्रिपोजिशनचे ऑब्जेक्ट, आणि ऑब्जेक्ट वर्कर्सनुसार नाही होणार, कारण हे सब्जेक्ट नाही बनला, ऑब्जेक्ट बनला ऑफच्यामुळे. कॉमन सेन्स आहे विद्यार्थी मित्रांनो. मग आपल्याकडे द मॅन हा सब्जेक्ट आहे, यानुसार सिंग्युलर हेल्पिंग वर्ब पाहिजे, म्हणजे अगदी बरोबर आहे. त्यामुळे बी बरोबर आहे, सी बरोबर आहे, डी पण बरोबर आहे. चलो किधर आहे बोलो, बी भी सही, सी भी सही, डी भी सही, 4 नंबर एकदम परफेक्ट सही. समझ में आया, ठीक आहे सर्वांना क्लिअर. कुणाला काही डाऊट बोला. यापेक्षा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला म्हणेल की आणखी तुम्हाला मख्खन आणि चांगला जे आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकदम इंग्रजीमध्ये एकदम 100% तुम्हाला कसा स्कोर करता येईल या दृष्टिकोनातून शिक्षक तुम्हाला कुठे मिळणार नाही. पण हालाकी हे अतिशयोक्ती होईल, त्यामुळे मी अशा गोष्टी शक्यतो टाळतो, कारण आपण तसले मुरट्या पकरीत नाही, ते तुम्हाला माहीत आहे, बरोबर. बघा असो रूल नंबर 24 जे आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्या बाबतीत पण एकदा आपण समजून घेऊयात. ॲडवर्ब क्वालिफाईज, म्हणजे ॲडवर्ब हे जे असतं विद्यार्थी मित्रांनो, क्रियाविशेषण, हे कशाला क्वालिफाय करतात. राज्यसेवेला एकदम बेसिक प्रश्न विचारला होता. हालाकी हा प्रश्न घेण्यामागचं कारण आहे जे की तुम्हाला आता उरलेल्या रूल्समध्ये कळेलच की का बरं प्रश्न घेतला असेल हा. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ॲडवर्ब कशाला क्वालिफाय करतं, कॉन्सेप्ट तुमची बनावी, कॉन्सेप्टला उजळा यावा, कॉन्सेप्टला तुमच्या मनामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो परत जे आहे रिफ्रेश व्हावी, त्यामुळे मी तुम्हाला विचारतो आहे. मग ॲडवर्ब कशाला क्वालिफाय करतं, म्हणजे ॲडवर्ब बघा, ॲड आणि वर्ब, म्हणजे जे ॲड करतं कशामध्ये, वर्बमध्ये, त्याला म्हणतो ॲडवर्ब. म्हणजे मग वर्बला क्वालिफाय करतं का रे, तर उत्तर आहे अगदी बरोबर आहे सर. अनदर ॲडवर्बला पण क्वालिफाय करतं का रे, बरोबर आहे. मी फंक्शन ऑफ ॲडवर्बमध्ये शिकवलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर ॲडजेक्टिव्हला करतं का रे, तर अगदी बरोबर आहे. पण काही कार्यकर्ते आहेत विद्यार्थी मित्रांनो यूट्यूबला, ते प्रोनाऊनला पण क्वालिफाय करतं, अशा प्रकारचे पण शिकवतात. त्यामुळे सांगतो आहे की अशा लोकांपासून दूर राहा विद्यार्थी मित्रांनो, प्रोनाऊनला क्वालिफाय करीत नाही ॲडवर्ब. त्यामुळे पर्याय क्रमांक ए, बी आणि सी हे 3 जे आहेत ते अगदी बरोबर आहेत. मग कुठ्यामध्ये कोणत्या पर्यायामध्ये आहेत आढळतात बघा बरं, ए, बी आणि सी, ए, बी आणि सी. बघा याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की हां बघा, ए इज करेक्ट आहे का, नाही, फक्त ए आहे का, नाही. डी इज करेक्ट, फक्त डी इज करेक्ट आहे का, नाही, बरोबर. डी इज इनकरेक्ट पाहिजे होतं बघा इथे, बरं असो ठीक आहे. आपण एकदा वाचून घेऊयात. बी आणि सी आर करेक्ट, बी आणि सी करेक्ट आहे का, फक्त नाही, हे पण करेक्ट आहे ना वरचं पण. ए आणि सी करेक्ट आहे का, नाही.
तर इथे ते विद्यार्थी मित्रांनो इथे करेक्ट न इथं पाहिजे होतं बघा, हालाकी हे आपलं टायपिंगचा एरर आहे. इथे जे आहे इनकरेक्ट पाहिजे होतं विद्यार्थी मित्रांनो, इनकरेक्ट. डी इज इनकरेक्ट. काय डी इज इनकरेक्ट, कारण डीला क्वालिफाय करीत नाही, प्रोनाउनला ॲडव्हर्ब क्वालिफाय करीत नाही, शिकवलेलं आहे. नेक्स्ट थोडंसं जाता जाता तुम्हाला एक रिफ्रेश करून देतो कॉन्सेप्टला. आणि जसं की या आधारावर जर तुम्ही अभ्यास केला तर माझ्यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 65+ प्रश्न जे आहेत, पण त्याचे राज्यसेवा MPSC कुठल्याही परीक्षेचे असो, ॲडव्हर्बचे प्रश्न तुम्हाला अशा छोट्याशा गोष्टींवरून पण सोडवता येऊ शकतात. परंतु मात्र मी जेवढं शिकवलेले आहे तर ते लेक्चर पण अटेंड करणं गरजेचं आहे. कोणीही शॉर्टकट मारायचं नाही या लेक्चरच्या भरोश्यावर की नाही एवढं करतं बस झालं, चला आता पुढच्या पुढे पाहून घेऊन. असं करणार असताना विद्यार्थी मित्रांनो त्यांनी माझ्याकडे यायचं बी नाही, तुमचे पैसे वाया घालू नका. त्याच्याऐवजी तुम्ही काय करा, त्याचा इन्शुरन्स काढून घ्या, तुम्हाला म्हातारपणी कामा येईल तो. क्लिअर. मग आता बघा रूल नंबर 25 काय विद्यार्थी मित्रांनो, बघा रूल नंबर 25 आहे विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या वाक्यामध्ये क्रियाविशेषण म्हणजे काय ॲडव्हर्ब जर तुम्हाला ओळखायचं असेल तर त्याच्या शेवटी LY लागलेला असतो. क्लिअर. मग LY वाला असतो, पण हमेशा LY वालाच असेल असं पण नाही आहे, त्याच्यामध्ये पण काही अपवाद आहेत. पण तितक्यात काही लोकांना काहीच कळत नसेल तर त्यांच्यासाठी ही म्हणजे एकदम आपण त्याला म्हणूयात की वरदान ट्रिक आहे, रामबाण उपाय, त्यांच्या पॅनसिया आपण त्याला म्हणतो. बरोबर, खूप चांगली ट्रिक आहे की शब्दाच्या शेवटी जर LY लागला तर काय असतो तो ॲडव्हर्ब असतो. पण हमेशा असं असेल असं मात्र या मताशी मी अजिबात सहमत नाही आहे. मग आता एक प्रश्न घेऊयात STI 2014ला विचारलेला. दिस जर्नल इज पब्लिश्ड. हा जर्नल कधी पब्लिश केला जातो, कसा पब्लिश केला जातो तर वीकली. तर वीकला LY लागलेला आहे म्हणजे वीकली झालेला आहे. म्हणजे जर शब्दाला LY लागला तर समजायचं विद्यार्थी मित्रांनो तो काय आहे तर ॲडव्हर्ब असतो. मग त्याचा पार्ट ऑफ स्पीच विचारलेला आहे अंडरलाईन पार्टचा वीकलीचा, तर जसं की तुम्हाला माहिती आहे ॲडव्हर्ब बनतो. पण आता थोडेसे जरा ट्रिकी शब्द आहेत ते पण मला वाटतं जाता जाता तुम्हाला शिकवावेत. काही नाऊन शब्द असतात विद्यार्थी मित्रांनो, काही ॲडजेक्टिव्ह शब्द असतात, पण ते दिसतात मात्र कशासारखे तर ॲडव्हर्ब सारखे. बघा मायझरलीला LY लागलेला आहे, तुम्हाला वाटेल ह्या तर ॲडव्हर्ब असायला पाहिजे, पण तो ॲडजेक्टिव्ह आहे. निगाडलेला जे विद्यार्थी मित्रांनो LY लागलेला आहे, तुम्हाला वाटेल सर हा LY लागला म्हणजे हा पण ॲडव्हर्ब असेल, पण तो ॲडजेक्टिव्ह आहे. एवढे शब्द लक्षात ठेवणार ना तुम्ही माझ्यासाठी. बघा क्राऊडली जे आहे याला LY लागलेला आहे, तो तर ॲडजेक्टिव्ह आहे पण ॲडव्हर्ब नाही आहे. स्कॉलरलीला LY लागलेला आहे, तो पण विद्यार्थी मित्रांनो ॲडजेक्टिव्ह आहे. आणि याचे ॲडव्हर्बचे रूप कसे आहेत बघा, मिझरलीचं जे आहे इन अ मिझरली मॅनर असं होईल, निगाडलीचं आहे इन अ निगाडली मॅनर असं होईल, कावडलीचं आहे इन अ कावडली मॅनर असं होईल, स्कॉलरलीचं आहे इन अ स्कॉलरली मॅनर अशा प्रकारे होईल. आणि नाऊन तर तुम्हाला माहीतच आहे मायझर, निगड किंवा क्राऊड किंवा स्कॉलर, पण बऱ्याचशा लोकांना हेच ॲडजेक्टिव्ह वाटायला लागतील. त्यामुळे मी हे 4 जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मला असं वाटलं की हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, ज्याच्यातनं तुमची कॉन्सेप्ट जरा थोडीशी जरा जी आहे आणखी एक फिनिशिंग मोडमध्ये जाईल. अशा प्रकारे जे आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण जे आहे आपल्या या मॅरेथॉन सेशनमध्ये हालाकी आपले जे 125 जे गोल्डन रूल्स आहेत तर त्याच्यामध्ये नेमके आपण 25 नंबर हटवलेला आहे, आणखी 100 आपल्याकडे बाकी आहेत. आणि लक्षात ठेवा माझ्याकडे खूप वेगवेगळे फंडे आहेत की तुमचे रिव्हिजन कसे करून घ्यायचे, तुमची इंग्रजी कशी बनवून घ्यायची आहे, कसं तुम्हाला कुठल्या गोष्टी कुठल्या वेळेस ते डोस द्यायचे आहेत. यामधून विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत तुमची इंग्रजी तर बनणारच आहे, पण महत्त्वाचा मुद्दा हा पण आहे विद्यार्थी मित्रांनो की इंग्रजीकडे बघण्याचा जो अप्रोच आहे तोही बदलणार. आणि हालाकी लक्षात ठेवा गोष्टी मी प्रॅक्टिकली तुम्हाला शिकवतो, कुठल्याच उत्तराचं किंवा कुठल्याच प्रश्नाचं उत्तर भूकंपट्टी ओरिएंटेड नसतंच. नो कॉपी पेस्ट ॲट ऑल, नो भूकंपट्टी ॲट ऑल. फक्त आणि फक्त प्रॅक्टिकल कसं तुम्हाला कसं समजेल, तुम्हाला कसं मी नसल्याच्या नंतर प्रश्न सोडवता येईल, हे तुमच्यातलं कॅरेक्टर कसं मी जागृत करू शकतो, ह्या गोष्टी शिकवणं माझं काम आहे. आणि ही गोल्डन सिरीजची आहे विद्यार्थी मित्रांनो, ही तुमच्यासाठी एक जीवनदानच ठरणार आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे. कारण येणाऱ्या याच्यामध्ये खूपच तुम्हाला सांगतो एकदम आपण दंगल करून टाकू विद्यार्थी मित्रांनो, एकदम खतरनाक आपण जे आहे विद्यार्थी मित्रांनो दोन्ही सेशन जे आहे याच्यानंतरचे जे आहे आपण करणार आहोत. क्लिअर. तर अशा प्रकारे या सेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो मी इथंच थांबतो. नेक्स्ट सेशनमध्ये आपण या गोल्डन सिरीजमधले जे बी काही उरलेले जे रूल्स आहेत तर ते एका त्या मॅजिक बॉक्समधून तुमच्या पुढे मी मांडणार आहे. आणि त्याच्यामध्ये पण आपण एक्झामचा ट्रेंड काय आहे तर त्या गोष्टीला पण धरू. आणि जसं की तुम्हाला कळलंच असेल की याच्यामध्ये गोल्डन रूल्स तर नाही आहे, तर हे डायमंडपेक्षा पण भारी आहे सर, हे डायमंडपेक्षा पण भारी आहे सर. तुम्ही इतक्या मस्त पद्धतीने एक्सप्लेन केलं आहे आम्हाला, इतक्या मस्त पद्धतीने तुम्ही त्याला रिलेट केला आहे एक्झामच्या पॅटर्नसोबत, ट्रेंडसोबत, काय विचारायले एक्झाम, कुठे चाललेत प्रश्न, कसे यायलेत प्रश्न, हे तुम्ही आम्हाला सांगताय सोबत. आणि हे तर ऑलरेडी तुम्ही डिटेल आम्हाला शिकवलेलंच आहे,
तरी पण सर तुम्ही माघार न घेता आणखी त्याला वेगळ्या पद्धतीने आमच्या पुढे मांडतायत. म्हणजे कोणीतरी आमच्यासाठी एवढं झटतं आहे आमचा स्कोर यावा त्यासाठी. आणि जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो त्या व्यक्तीसाठी जर मग झटायचं नाही तर मग कोणासाठी झटणार तुम्ही. त्यामुळे ऑब्वियसली विद्यार्थी मित्रांनो जाता जाता मी परत तुम्हाला सांगेल की तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना जेव्हा विद्यार्थी मित्रांनो आपल्या कोर्सबद्दल कळवा. आणि तुम्हीही विद्यार्थी मित्रांनो एकदम धुमधडाके विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाला लागा आणि चांगली व्होकॅब्युलरी पण करा. डिजिटल बोर्डच्या बॅचमध्ये एकदम विद्यार्थी मित्रांनो कडक तुम्हाला व्होकॅब्युलरी दिलेली आहे. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो घाबरायची गरज नाही आहे. क्लिअर. तर या सेशनमध्ये मी इथेच थांबेल. अधिक न बोलता विद्यार्थी मित्रांनो 2 सेशन मी तुम्हाला लवकरच तुम्हाला ज्या विद्यार्थी मित्रांनो देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण जसं की ॲज युजल तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो फालताड किंवा बकवासबाजी होत नाही सेशनमध्ये. त्यामुळे क्वालिटीचं सेशन इट टेक्स टाईम. समजलं की हे काय लगेच 2 दिवसात बनत नाही किंवा उगाच रूल आलं थुतुरमुतूर घेऊन तुमच्या पुढे बडबडायला हेही माझ्याकडे घडत नाही. कारण विद्यार्थी मित्रांनो हे माझे म्हणजे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माझं सर्व काही आहे. तर त्यामुळे तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत गोष्टी की बाबा आपल्याला पुढचा माणूस हा फक्त आणि फक्त आपला जास्तीत जास्त अधिक स्कोर कसा बनवता येईल या गोष्टीवर काम करतो. क्लिअर. आणि अशाच पद्धतीने तुम्ही पण अभ्यास करा आणि जास्तीत जास्त रिव्हिजन करा. परीक्षा तोंडावर असेल विद्यार्थी मित्रांनो आणखी स्पीडनं अभ्यास करा. आणखी जास्तीत जास्त वेळ द्या. आणखी जास्तीत जास्त स्पीडनं जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या सब्जेक्टला पण अभ्यास करा. आणि सोबत इंग्रजीचा तुम्हाला माहीतच आहे मी आहेच काही काळजीच करायची नाही. या सेशनमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो या मॅरेथॉन सेशनमध्ये आपण इथेच थांबू. नेक्स्ट 3 सेशन आपण याच्यानंतर आणखी 2 सेशन होणार. एकूण 3 सेशनमध्ये आपण याला संपूर्ण फिनिश करणार आहोत. ठीक आहे. तर या सेशनमध्ये आपण इथे थांबूया. थँक्यू सो मच.